टॉपचं महिंद्रा थारचं मॉडेल. अगदी बरोबर म्हटलं सर, विषय टॉपचा आहे ना, कारण स्पर्धा तेवढी मोठी आहे. या तिन्ही तालुक्यांमधील खेळाडूंना हा दिलेला प्लॅटफॉर्म राहिला आणि मग मात्र आपण जसा उल्लेख केला की साहेबांना हे कार्य करत असताना ज्यांच्या खांद्यावरती जी मोलाची भूमिका दिलेली आहे, कुणाची सिंहाची भूमिका, कुणाची अगदी आपण पाहिलं तर खारीची भूमिका, या सगळ्यांच्या भूमिकेचं कौतुक करणं तेवढंच गरजेचं आहे. मग मात्र जे सगळं काही व्यवहार पाहतायत त्यापासून तर अगदी जे बॉलच्या मागे धावून बॉल प्रोव्हाइड करून देतात त्या सगळ्यांचं कौतुक करणं तेवढंच गरजेचं असणार आहे. कारण तुम्ही सगळे आमच्या या स्पर्धेचा एक अविभाजित घटक राहिलेला आहात. मग त्याचबरोबर व्यासपीठ सांभाळणारे ते आमचे समालोचकही तेवढेच महत्त्वाचे आहेत, आमचे पंचही तेवढेच महत्त्वाचे आहेत. ज्या सगळ्यांच्या कार्यामुळे ही स्पर्धा या शिखरावरती गेली आहे त्या सगळ्यांचंच कौतुक करावं लागणार आहे मनीष सर. संजू भाऊंचा देखील मी नामोल्लेख करेन या बाबतीत. म्हणजे ज्यांची ज्यांची मला माहिती मिळाली आहे, म्हणजे सर्वांचं मी या ठिकाणी नक्कीच उल्लेख करणार आहे की हे स्वरूप असंच मिळणार नाही. फायनान्शियल पॉवर सोबत मॅन पॉवर सुद्धा लागते, ते तर आपण विसरून नाही चालणार. चला जाऊया या चालू असलेल्या सामन्याच्या दिशेनं. RC ग्रुप थर्ड संघाकडून पंकज जाधव स्ट्रायकर साईडला पाहायला मिळतील, प्रफुल्ल पाटील नॉन स्ट्रायकर साईडला. या दोघांनी पहिल्या सामन्यामध्ये धुमाकूळ घातला होता आणि आता तशाच दर्जेदार फलंदाजीची अपेक्षा आहे. पण पाहूया सूरज खांबे मागच्या सामन्याचा सामनावीर 9 धावा खर्च करतात, 3 विकेट सूरज खांबेने मिळवले होते. आता ती लढत मजेदार होणार आहे, कारण आता जिंकायचंय आणि सुपर 16 मध्ये पोहोचायचंय या दोन्ही संघांना. आणि पहिल्याच बॉलवर स्वॉक स्वीप. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर अँड बेस्ट फीचर ऑफ पंकज जाधव. पहिल्याच बॉलवर धूम धडाका षटकार. थँक्यू. काय शॉट खेळल्यात, भरपूर जागा बनवली आणि थोडीशी जागा बनवत असताना आपण पाहिलं तर एक गुडघा थोडासा टेकवला, त्यानंतर वेकेंट एरिया. महत्वाचं आहे की तुम्ही या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठे शॉट खेळताय, कुठे एक्झिक्यूट करताय. मग मात्र थोडासा मिस टायमिंग झाला ना तरी देखील तुम्हाला संधी मिळेल वेकेंट एरियामध्ये एक चांगला स्ट्रोक. आणि तुम्हाला कळलं पाहिजे की कुठल्या चेंडूला तोडायचंय आणि कुठल्या चेंडूला सोडायचंय. आता सोडला बॉल पंकजने आणि लगेचच त्याला वाईड बॉलची अपेक्षा आहे. ओरिजिनल डिसिजन इज फेअर बॉल आणि लगेच पंकज जाधवने चॅलेंज केले अंपायर डिसिजनला. तुमचा एकच DRS आहे मनीषजी आणि तुम्हाला तो योग्य त्यावेळी वापरायचा आहे. आणि पंकजचा कॉन्फिडन्स हा आहे की तो शफल नाही झालाय, बॉल वाईड लाईनच्या पलीकडून गेलाय. पण पाहूया नेमकं पंचांच्या वतीनं काय पाहायला मिळते. हा कॉन्फिडन्स असणंही तेवढंच गरजेचं आहे. संघाचे कर्णधार आहेत आणि मात्र त्यांना हा कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे, कारण इथे एक एक धाव, एक एक आपण घेतलेला निर्णय खूप महत्त्वाचा राहणार आहे मनीष सर. मनाशी खेळणारे हे निर्णय आहेत, हे तुमच्या डोक्याशी तुमच्या मस्तिष्काशी खेळणारे हे काही निर्णय आहेत. हा जो ऍक्शन रिप्ले आपण सध्या तरी आपल्या स्क्रीनवरती पाहतोय. मग पाहूयात पंचांचं डिसिजन अजूनही आलेलं नाही आणि पंचांचं डिसिजन काय आहे काय सगळ्यांच्या नजरा लागून आहे. म्हणजे काय आलाय पंकजला सुद्धा निर्णय कळेलच की नेमकं काय झालं. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू गमावलेला आहे, तो शफल झाला होता. मी तोच उल्लेख केला की तुम्ही किती शफल होताय आणि तुमच्या आवाकामध्ये बॉल असेल तुम्हाला तो अटेम्प्ट करावा लागतो. आणि पहिल्याच षटकामध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाने रिव्ह्यू गमावलेला आहे. धावसंख्या बिनबाद 6. नेक्स्ट बॉल. बॅट्सविंग बघा ना, एक्स्ट्रा कव्हरला त्यांना स्ट्रोक खेळायचा होता, मैदान पार करायचं होतं, पण इन्व्हॉल्वमेंट बॅटरने बॉलची होत नाही. सूरज खांबेची कसोटी. पण महत्वाची बाब आता काय राहणार आहे बघा, अगदी जेव्हा डॉट बॉल येतोय तेव्हा डगआउट मधून टाळ्यांचा गजर केला जातोय. मग मात्र जेव्हा षटकार चौकार येईल तेव्हा विपक्षित दिशेनेही त्या टाळ्या वाजतील, यातही मात्र शंका नाही. चांगल्या क्रिकेटची प्रशंसा होईल आणि तेच चांगलं क्रिकेट पंकज जाधवचं त्यांच्या आवडीच्या झोन मध्ये स्क्वेअरला क्लिअर षटकार. जरा हटके 100% आयोजन अलगे. जरा हटके 100% आयोजन अलग. वीर फेवरेट स्ट्रोक हा तो ऍक्शन रिप्ले. भरपूर शफल झाल्यानंतर फुलटॉस बॉल आणि त्या बॉलला खऱ्या अर्थाने फुलटॉस बनवलाय आणि मग मात्र तो फेवरेट स्ट्रोक खेळले, त्याला लॉफ केल्या बॉलला. आणि पुन्हा एकदा महत्वाचं राहिलंय की तो वेकेंट एरिया त्याच एरियाला निवडलाय. लॉंगलेथ त्याला क्लिअर करणारा बॉल सरळ मैदानाच्या बाहेर आणि खेक मारलाय, तोही दणदणीत आणि खणखणीत मारलेला आहे. 12 धावा त्या धावफलकावरती लागल्या. 4 बॉलचा खेळ झालाय. चांगली बॅटिंग सुरू आहे. मनीषजी 5 चेंडू चांगले हाताळून 1 चेंडू गमावला तर मग कुठेतरी त्रास होऊन जातो. अंकुजी पाटील आपल्याला पाहायला मिळतात ऑन स्क्रीन. खरं तर ते भोर तालुका प्रीमियर लीग ही स्पर्धा पाहण्यासाठी पुण्याला आले होते आणि त्यांचा देखील तो अभ्यास खूप महत्वाचा आहे. प्रत्येक स्पर्धेला ते समान न्याय देतात आणि त्या ठिकाणी त्यांनी देखील भोर तालुका
क्रिकेट लीगची प्रशंसा केली होती आणि तेव्हाच तो शब्द दिला होता की आपण सर्वांना योग्य ते मार्गदर्शन दिलं पाहिजे, सर्वांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे, ऐकायचं आणि स्वतः ऐकून घ्यायचं. ही वृत्ती अंकुजी पाटील यांची. अगदी बरोबर म्हटलात. मग अगदी प्रत्येक गोष्टीची शहानिशा करणं ही त्यांची ओळख राहिलेली आहे. खूप कमी वेळा असं मुवमेंट चेंज करून पंकज जाधव खेळतात, पण आता त्यांची क्विक मुवमेंट पाहायला मिळाली. मी म्हणालो होतो की 2 मोठे स्ट्रोक आलेत, पण 4 डॉट बॉल सुद्धा सूरज खांबेचे पाहायला मिळालेत. त्याचं या षटकावर दोन्ही संघाचा समसमान दबदबा राहिलेला आहे. आरसी ग्रुप थर्ड संघ बिनबाद 12. कारण दोन्ही संघांनी आपण सध्या तरी हा ऍक्शन रिप्ले पाहतोय. हा बघा अगदी रिटर्न क्रीज जी आहे, जी वाईट लाईन आहे, त्या ट्रॅम्प लाईन वरती बॉल सरळ हाता आलाय. गुड बॉलिंग म्हणावी लागेल, तसं सूचित करण्याचा प्रयत्न केला, चांगली बॉलिंग, आणि मात्र तरीही 12 धावा लागल्यात. पंकजचे प्रयत्न तर पाहायला मिळाले, पण फक्त 2च प्रयत्न सफल झालेले आहेत. पण 4 डॉट बॉल, ह्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. तुमचा पूर्ण अनुभव तुम्हाला पणाला लावावा लागेल. मी वेगवेगळ्या मुलाखती घेतलेल्या आहेत, विविध व्यावसायिक क्रिकेटपटूंच्या मुलाखती घेतलेल्या आहेत, आणि त्यांना एक कॉमन प्रश्न मी विचारला होता की लांब लचक षटकार खेचणारा फलंदाज कोण? तर सर्व व्यावसायिक खेळाडूंच्या मुखातून एकच उत्तर होतं, पंकज जाधव. आणि दाखवलं ना त्यांनी करून, ते प्रत्यक्षित करूनही आपल्याला दाखवलंय. पण महत्वाचं तेच राहणार आहे, आपण मोठे स्ट्रोक्स नक्कीच खेळतोय, पण ज्या 2 बॉलवरती 2 मोठे स्ट्रोक्स खेळलेत, 12 आलेत, त्यानंतर जे उर्वरित 4 बॉल आहेत ना, त्यावरती थोडंसं कॅपिटलाइज करत राहावं लागेल. कारण सिंगल डबल, मनीष सर आपण नेहमीच म्हणत आलेलो ना, सिंगल डबल देखील एक मोठं अस्त्र राहिलंय, त्यावरती देखील तुम्हाला काम करावं लागणार आहे. चला थोडंसं स्पीड अप करा. म्हणजे त्यांचा माइंडसेट एकच आहे की माझा अनुभव आहे, मी अनुभव झोकेन, जास्तीत जास्त धावा बनवेन, जबाबदारी माझ्या खांद्यावर घेईन. पहिल्या षटकात तेच पाहायला मिळालं. प्रफुल्लच्या बॅटची एज बॉल शॉट थर्ड मॅनला दूरवरच्या चेंडूला छेडण्याचा प्रयत्न केला, येतोय डॉट बॉल. आतापर्यंत या डावातला हा 5वा डॉट बॉल. आणि तरीही 12 धावा लागल्यात धावफलकावरती. प्रफुल्लनी अगदी तोच प्रयत्न केला होता, तिथे थोडीशी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटची इनसाइड एज, आतली कडा लागते, आणि त्यानंतर शॉर्ट थर्ड, चांगली फिल्डिंग केली जाते. अगदी या संपूर्ण प्रीमियर लीग मध्ये मुख्य अस्त्र म्हणजे जो फिल्डिंगचा स्टँडर्ड मनीष सर, तो पाहिलाय ना आपण, तो अप्रतिम राहिलाय, लाजवाब राहिलाय. हे मैदान तसं बनवलंय, तुम्हाला मन मोकळेपणाने क्षेत्ररक्षण करता येते या मैदानावर. ड्राईव्ह केलंय, मिड विकेटला फ्री आर्म डिलिव्हरी, पण एक्सेप्ट नाही केली, कारण त्या ठिकाणी इतका सोपा झेल सुटलेला आहे आणि आता डोक्यावर कमरेवर हात. रेडी नव्हते. मग ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला हेच पाहायला मिळेल. तुम्ही 30 सर्कलच्या आतमध्ये जेव्हा फिल्डिंग करताय, मुख्यतः म्हणजे जेव्हा तुम्ही त्या पॉवर प्ले मध्ये फिल्डिंग करताय, तुम्हाला सज्ज राहणं, रेडी राहणं, तुम्हाला टोज वरती राहणं, थोडंसं स्टार्ट घेणं, हे खूप गरजेचं आहे. तसं अजिबात झालेलं नाहीये. कॅच ड्रॉप सरळ सोपा झेल, तोही ड्रॉप करण्यात आलाय, तोही जमीन दोस्त झालेला आहे. चांगलाच खेळ मेजबान 11 संघाच्या गोलंदाजाच्या वतीनं. फुलटॉसचं काहीतरी करावं लागेल, कारण पहिल्या षटकात सुद्धा फुलटॉसवरच पंकज जाधवांनी षटकार खेचले होते. आणखीन एक फुलटॉस प्रफुल्ल पाटील यांना मिळाला होता, पण त्याला कॅपिटलाइज नाही करता आलं. फक्त एकच धाव ते स्ट्राईक होते, रोटेट पंकजकडे स्ट्राईक झाले, धावसंख्या 13. ती बरोबर म्हटलं तुम्ही. मग कॅपिटलाइज करणं, कारण हे फुलटॉस बॉल आहेत, हे खूप कमी संधी तुम्हाला मिळते. ही पहिली सिंगल जी आली आहे ते गेल्या 9 बॉल मधली ही पहिली सिंगल आहे. त्याचबरोबर 2 षटकार नक्की झालेत. आता मात्र आपण पंकजचा खेळ पाहण्यासाठी सगळेच आतुर आहोत. मग आता कसा खेळ होईल, आणखी एखादी मोठ्या स्ट्रोकचा प्रयत्न केला जाईल, किंवा मग आता पुश होईल बॉलला. गोलंदाजाने मला इम्प्रेस केलंय बघा, पुन्हा एकदा गोलंदाजच इम्प्रेस करतोय. फक्त 2 षटकार, 2 सिंगल, बाकी डॉट बॉल. म्हणजे मला गोलंदाजांची नक्कीच प्रशंसा करायची आहे, खांबे. आणि आता प्रशांत, जबरदस्त बॉलिंग अटॅक पाहायला मिळतोय मेजबान 11चा. चांगली बॉलिंग, खरोखर प्रशंसा करावी लागेल, बॉलरचं कौतुक करावं लागेल, कारण 4 बॉलवरती फक्त 2 धावा दिल्यात. आणि त्यातही महत्वाचं हेच राहिलंय मनीष सर, की पॉवर प्लेची ओव्हर आहे, त्यामागे खेचून बॉलिंग करणं, व्हेरिएशनचा वापर करणं, अप्रतिम व्हेरिएशन्स आहेत, आणि प्रत्येक बॉलवरती त्या व्हेरिएशनचाही वापर केला जातोय. हो, ड्राईव्ह केलाय, पण तिकडे ट्रॅप आहे, आणि आता लॉंग ऑनला झेल देऊन प्रफुल्ल पाटीलचा एका धाव्यावर संपतोय खेळ. पहिली विकेट प्रशांतच्या खात्यामध्ये. 14 धावा असताना पहिला धक्का आरसी ग्रुप. नियोजनाचा बादशाह ग्रेट आमदार महेंद्र दळवी आमदार महेंद्र दळवी आमदार महेंद्र दळवी वीरनाथ बादशाह बोटे थे प्रीमियर लीग भरली परफेक्ट प्रीमियर लीग भरली परफेक्ट. थँक्यू. आता आपण प्रेसिडेंट कपला कॉमेंट्री केली होती, तेव्हा आपण जे बोलतोय ते मैदानात ऐकायला नाही जायचं. त्याचमुळे मला काही गोष्टींची चर्चा करायची होती, पण जर मी चर्चा तुमच्याशी केली तर ती हिंट
आपण म्हणू शकतो त्याचमुळे काही गोष्टी मी थांबवते, पण नक्कीच चांगला क्रिकेटचा खेळ गोलंदाजांचा आतापर्यंत पाहायला मिळालाय. प्रशांतने आतापर्यंत 2 धावा खर्च करताना 1 विकेट मिळवले. 5 चेंडूचा खेळ त्यांनी सादर केलाय. गोलंदाजाचा दबदबा मागच्या सामन्याप्रमाणे आता सुद्धा मेजबान 11 गोंधळपाडाचा. बॉलरचा दबदबा राहिला. पहिल्या 11 बॉलवरती 2 षटकार आलेत, पण त्यामध्ये धावा फक्त 14 बनल्यात. 1 विकेटही त्यांना मिळवली आहे. शेवटचा बॉल प्रशांत बॉलिंग ट्रॅकवरती. आता हा शेवटचा बॉल, तोही चांगला हाताळणं तेवढंच गरजेचं आहे. पाहूयात कसा हाताळतात शेवटचा बॉल. आणि स्ट्रायकर यांना फलंदाज असणार आहे सिद्धू मोरे. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातला. प्रशांत आणि खिडक फुलटॉस, पण आता चुकीला माफी नाही. बॉल डीप मिड विकेट सीमारेषा पार. आल्याला पहिल्याच बॉलवर सिद्धूचा षटकार साधा. प्रीमियर लीग भरली परफेक्ट 3 वर्ष दमदार प्रवास असा सुरू आहे सलग. डीजे आभार आहेत. पंकज जाधवसाठी एक सुवर्ण संधी, एक बक्षीस येत आहे. जाहिद भाई बुक बाइंडर अलिबाग यांच्या माध्यमातून पंकज जाधवने जर सलग 6 षटकार ठोकले तर 10,000 रुपयाचं रोख प्राइज दिलं जाईल. साईद बैनकडून 10,000चं बक्षीस. 6 षटकार 6 बॉल. राईट. चला 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या की आरसी ग्रुप थळची 20 झाले. मनीषजी जसा आपण उल्लेख केला की षटकार येत आहेत, या 20 धावांमध्ये 3 षटकार आहेत, 2 सिंगल आहेत आणि डॉट बॉलचं पर्सेंटेज खूप जास्त आहे. ती चर्चा आपण सातत्याने करतो. येस सर. चॅलेंज ओव्हर. चॅलेंज ओव्हरला आता सुरुवात होईल. 10हून अधिक धावा केल्या तर मात्र तुम्हाला 5 अतिरिक्त मिळतील. नाही केल्यात तर मात्र 5 धावा मायनसही होणार आहेत. आतापर्यंत 20 झाल्यात. पंकज स्ट्रायकिंग एंडवरती 10 सोप्या आहेत. जर फुल टॉस बॉल मिळाले, त्यांच्या जी क्वालिटी आहे त्या क्वालिटीची बॅटिंग राहिली तर मात्र सोपा आहेत. मला एक सोपा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की पंकज जाधवच्या मनात नेमकं काय चाललं असेल? त्यांना आता तरी प्रत्येक बॉल फक्त हॅमर करायचा आहे. त्यांची मनस्थिती हीच राहिली आहे. मी मारीन तर तगडा मारीन आणि मारला तर बाहेरच मारीन. आणि त्यासाठी त्यांना स्वतःवरती कॉन्फिडन्स आणणं गरजेचं आहे. आमदार साहेबांचं कौतुक अजूनही वाटते की शेवटपर्यंत या स्पर्धेत जे काही चाललंय व्यवस्थित चाललं पाहिजे. त्याचमुळे त्यांची उपस्थिती आणि प्रत्येक घडामोडींवर त्यांचं लक्ष आहे आदरणीय महेंद्रशेठ दळवी यांचं. आणि त्याचमुळे सुरळीतपणे हा 3ऱ्या दिवसाचा प्रवास शेवटच्या टप्प्यावर पोहोचतोय. अगदी बरोबर म्हटलात. ही फक्त एक क्रिकेटची मॅच नाही तर आयोजित केलेले क्रिकेटचे सामने नाही. त्यांच्यासाठी त्यांच्या घरातला एका सोहळ्यासारखा आहे. त्यांच्यासाठी हे असं काही आहे की जणू काही आपल्यासाठी आपलं एक सुखकार्य आहे. ते सुखकार्यामध्ये पाहुण्यांची रेलचेल चालू आहे, त्यांचा शुभ सन्मान. आणि त्याचबरोबर आपण पाहतो तर इथे देखील थोडंसं बॅकफुटला जाऊन आणखी एक सिंगल नक्कीच मिळेल. पंकज स्ट्राईकवरती पुन्हा एकदा आलेले आहेत. मात्र सगळ्यांच्या लक्ष त्यांच्याकडे लागून आहे. जे 2 षटकार आले त्यानंतर बॅट थोडीशी शांत राहिली. आता बॅटचा फेज ओपन करावा लागेल. आता करणं गरजेचं आहे. अभी नाही तो कभी नाही. सोपं आहे. 4 चेंडू 7 धावा. 4 चेंडू 7 धावा करायच्या. धावसंख्या 23 झाल्या. आरसी ग्रुप थर्ड. जाऊ दिल्या बॉलला, पण पंकज नेमका काय करतोय पाहूया. त्या ठिकाणी पंचांचा निर्णय काय येतोय त्याची तपासणी करूया आपण. चला मॅच ऑन करूया. सर अंपायर आपला कॉल आहे आपला. हा चला ठीक आहे. पंकज जाधव आपण ती चर्चा करत होतो की नेमकं त्यांच्या मनात काय झालं. बघा मला हे वाटतं की 5व्या षटकाच्या शेवटच्या बॉलपर्यंत पंकजला मैदानात थांबायचं आहे. कारण हा डाव महत्वाचा आहे, हा सामना महत्वाचा आहे. या सामन्यामध्ये मला सर्वोत्तम द्यायचे तर मला खेळपट्टीवर थांबावं लागेल. आणि खेळपट्टीवर मी थांबलो तर माझ्या साथीदाराला आणखीन जास्त आत्मविश्वास मिळू शकेल. अगदी बरोबर उल्लेख केला. सर्वोत्तम स्पर्धा आहे. त्या सर्वोत्तम Commentary box. स्पर्धेचा आज आमचे आई फाउंडेशनचे संस्थापक राजूशेठ साळुंके हे या व्यासपीठावर उपस्थित नाही आहेत. ते मांढरदेवीच्या दर्शनाला गेले आहेत आणि तिथून ही मॅच पाहत आहेत लाईव्ह. आणि पंकज जाधवसाठी बक्षीस लावले तिकडून. 6 चेंडूत 6 षटकार मारले तर 25,000 रुपयाचं बक्षीस असं. हे प्रेम कमवलंय पंकजने. हा विश्वास आहे आमच्या मान्यवरांना की करू शकतो तर पंकजच करू शकतोय. आणि पाहूया पंकज ते करून दाखवतोय का. आपण थांबलोय. पंचांचा निर्णय येईल तोपर्यंत आपण वाट पाहतोय. पंच निर्णय कळवतील. आपण पुढे जाऊया. पण पंकजवर असलेलं त्यांच्या चाहत्यांचं, मान्यवरांचं, अलिबागकरांचं, रायगडकरांचं प्रेम अद्वितीय राहिलंय.
अगदी बरोबर तुम्ही मेन्शन केलं आणि मात्र त्या नावाचा दरारा जो आहे ना, दबदबा जो पाहायला मिळतोय त्याचमुळे हा जो बॉल आहे त्या बॉलवरती जे एवढं काही डिस्कशन केलं जात आहे, गोलंदाजालाही माहिती आहे पंकज यांच्या आर्क मध्ये टाकला बॉल तर तो सरळ मैदानाच्या बाहेर जाऊनच उचलावा लागेल. मात्र त्या आर्क पासून बॉल थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न. मग इथे कसली पाहणी केली जात आहे की जर बॉलची पिचिंग त्या लाईन वरती असेल, नो मिळेल का, पुढचा फ्री हिट मिळेल का, या सगळ्या गोष्टींची चर्चा सुरू आहे मनीष सर. मजा येईल, मजा येईल. खूप काही घडतंय या सामन्यामध्ये. प्रेक्षकांना अशीच अपेक्षा असते. ट्विस्ट अँड टर्न्स प्रेक्षकांना ऑन स्क्रीन खिळवून ठेवत असतात आणि तेच ट्विस्ट अँड टर्न्स या सामन्यामध्ये सातत्यानं पाहायला मिळत आहेत. पंकज जाधव नेमका कसा खेळेल, कुठे खेळेल, किती लांब खेळेल, ह्या सर्व गोष्टींची चर्चा आता प्रेक्षक करतात. प्रेक्षक स्टँडमध्ये बॉल पिच कुठे झालाय त्याची तपासणी चालू आहे. बॉल पंकजच्या आवाक्यात तर नाही दिसत आहे. बॉलची पिचिंग तपासली जाईल आणि त्यानंतर निर्णय जो येणार आहे तुम्हाला मला ठाऊक आहे, पण आपण वाट पाहूया त्या निर्णयाची. अगदी बरोबर म्हटलं सर. बॉलची पहिली इम्पॅक्ट, पहिली पिचिंग बॉलची, बॉल टप्पा कुठे पडतोय, टप्पा पडल्यानंतर बॉल जर बाहेरच्या दिशेला वळण घेतोय तरी चालणार आहे, पण इथे पंच सांगतायत की इट्स अ नो बॉल. पंकजला हवंय ते त्याला मिळत आहे, पुढचा फ्री हिट असणार आहे. आता ताबडतोब बॅटिंग करावी लागेल, संधी मिळते, संधीचं सोनं आत्ता करावं लागणार, आता नाही तर कधी नाही. इथून एक सामना गमावलाय, आणखी एक गमावला तर मात्र पुढच्या पर्वाची वाट पाहावी लागेल, 360 दिवसाची वाट पाहावी लागेल. ते मान्य नाही आहे. हा बॉल महत्वाचा, फ्री हिट आहे. थोडा वेळ शांत काय बसलो, विसरलेत का मला? लक्षात ठेवा, पंकज जाधव माझं नाव, षटकार खेचणं माझं काम. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, सिक्सर. वर्ष दमदार प्रवास असा सुरू आहे सलग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार Thank you. गाजते प्रीमियर लीग. मनीषजी, बोनस रन्स ऍप्लिकेबल. ह्याचीच वाट पाहत होते. पहिला षटकार आलाय, 6 बॉल 6 लगावले तर 25,000चं पारितोषिक आहे. पण पंकजलाही माहित आहे हे असे अनेक पारितोषिक त्यांना मिळालेत, पण ही जी सन्मानाची स्पर्धा आहे इथे अस्तित्व टिकवून ठेवायचं आहे, तर मात्र आता अस्तित्वाच्या लढाईसारखी ही लढाई लढावी लागणार आहे. 30 लागलेत. चांगला बॉल पिच केला आणि त्याच बॉलला सन्मान देत असताना बॅकलिपला खाली घेत बॉलला मिडॉनला खेळलं. एक धाव मिळते. त्यांना माहित आहे की या षटकातला बोनस आपल्याला मिळाला आलाय, तर हे षटक फक्त व्यवस्थित खेळून काढायचे. धावसंख्या आहे आरसी ग्रुप थळची 31, एक फलंदाज बाद. 31 धावा लागल्या धावफलकावरती. या षटकामध्ये ज्या 10 धावा तुम्हाला करायच्या होत्या त्या नक्कीच तुम्हाला मिळाल्यात. 9 वरती कॅपिटलाइज झालाय. समोरूनही हल्ला करावा लागेल. सिद्धूची बॅट स्विंग थोडी अगोदर आली, बॉल थोडा उशिरा आला, खेळपट्टी थोडी आता फलंदाजांची सुद्धा कसोटी घेते. येतो हा डॉट बॉल सूरज खांबेचा. मग जसं जसं आपण रात्रीच्या सत्राकडे चाललोय, ड्यू फॅक्टरी थोडंसं इनॅक्शन येत आहे, बॉलची ग्रिपिंग ही थोडीशी कठीण होते, पण त्याचबरोबर बॉल टप्पा पडल्यानंतर खेळपट्टीवरून ती पाहिजे ती एक्सपेक्टेड बाउन्स मिळत नाहीये, त्यामुळे ते लो स्कोरिंग एन्काउंटर्स पाहायला मिळत आहेत. हो, बॉलला खेळलंय अप्पर कटच्या माध्यमातून थर्ड मॅनला. फक्त पंकज जाधवच नाही तर या षटकात सिद्धू मोरे सुद्धा ऍक्टिव्ह राहिलाय. 3 षटकाचा खेळ संपलाय. 35, एक फलंदाज बाद, ज्यामध्ये 5 वाढतील. 40, एक फलंदाज बाद. किती आले किती गेले पण होणार नाही असं नियोजन. होणार नाही असं नियोजन, होणार नाही असं नियोजन. अलिबाग तालुका रायगड जिल्ह्यामध्ये तुम्हीच ठरलेत नंबर 1. तुम्हीच ठरलेत नंबर 1, तुम्हीच ठरलेत नंबर 1. लोणारीच्या ग्राउंडवर खेळाडू लावतील लाग. ए लोणारेच्या ग्राउंडवरी खेळाडू लावतील आग. हे वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजतंय प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजतंय प्रीमियर लीग. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 40 झाले. एक फलंदाज बाद. सिद्धू मोरे जे धाटावचे आहेत ते 11 वर पोहोचलेत. पंकज जाधवला 21 धावांची मदत संघाला देताना आपण पाहिलं. मागचं षटक फायद्याचं राहिलं सूरज खांबेचं. त्यांनी 2 षटकात 27 खर्च केलेले आहेत. आतापर्यंत 470 डॉट बॉल्स आलेले आहेत. म्हणजे आज 500 होतील की नाही, आणखीन एक सामना बाकी आहे. मुश्किल आहे 500 डॉट बॉल्स होणं, 30 अतिरिक्त डॉट बॉल्स होणं इथून मुश्किल आहे. पण मात्र
धरणे गुरुजींचं कौतुक करावं लागेल. मनीष सर, आपणही अगदी संपूर्ण महाराष्ट्राचं भ्रमण करत असतो, मग मात्र हे असं सगळं काही तंतोतंत आपल्यापर्यंत पोहोचवणं, धरणे गुरुजी कौतुक आहे तुमचं. नाही, माझी ओळख तर महाशिवरात्री चषकाला झालेली आहे त्यांच्याशी, आणि दरवर्षी तिकडचे ते फिक्स स्कोरर आहेत. मला असं वाटतं जवळपास सर्व स्पर्धांचे ते फिक्स स्कोरर आहेत. वय 57 आहे, पुढच्या वर्षी रिटायरमेंट घेतील आणि पुन्हा एकदा मग कंटिन्यू स्कोरर धरणे गुरुजी. धावसंख्या 40, एक फलंदाज बाद. पुढच्या 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया पुढच्या 12 चेंडू नेमकं काय घडते. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि त्यातील पहिले 6 बॉल हाताळण्यासाठी आयुष आलेले आहेत. भाईंदरला जायचंय, कार नाही आणली आणि माझ्यासमोर एक स्विफ्टची कारची की आहे आणि अजूनही कुठलाच प्रेक्षक ती की घेण्यासाठी नाही आलाय. मग आता ती बघा 2 सामने बाकी आहेत. ज्याची कोणाची चावी कारची हरवलेली आहे, समालोचक कक्षात ओळख पटवून घेऊन जा. धावसंख्या 40. अगदी बरोबर, ओळख पटवा आणि नक्कीच ती चावी घेऊन जा. अगदी गेल्या 2 तासापासून ती चावी इथे राहिली आहे. मग मात्र ते जे प्रेक्षक येतात ते सध्या तरी मॅच एन्जॉय करतायत, घरी जाताना आठवेल त्यांना. इथे हा बॉल, चांगलं कनेक्शन, बॉल हवेत आणि हवेत बॉल सरळ बाहेर निघून जाणार आहे. पाहूयात किती मिळतील या बॉलवरती. पंकजचा आणखी एक तडाखा, वन मोर, अजून एक 6. असाच आमदार हवा मला, असाच आमदार हवा, असाच आमदार हवा, महेंद्र शेठच आमदार हवा. असाच आमदार हवा, 100% हवा. पुढच्या प्रत्येक पर्वात हवा, प्रत्येक टर्म मध्ये हवा. कारण तसं काम आमदार साहेबांचं राहिलेलं आहे. सर्वांचं आवडतं नेतृत्व राहिलेलं आहे. या परिसरातला विकासाचा केंद्रबिंदू राहिलेले आहेत. क्रॉस बॅटर खेळले, क्षेत्ररक्षक आहेत, मिड विकेटचे डीप मध्ये तैनात. थ्रो एकाच ऍक्शन मध्ये, नॉन स्ट्रायकर साईडला मिळते फक्त एकच धाव. एक धावेचं महत्व आता या दोन्ही फलंदाजांना ठाऊक आहे. धावसंख्या 47. अगदी जे थोडंसं मिसिंग आपल्याला पहिल्या 8 ते 10 बॉल्स वरती पाहायला मिळालं ना, ते आता होत नाहीये. मग मात्र मोठे फटकेही खेळले जात आहेत आणि त्याच बरोबरीने जे बॉल चांगले आहेत त्या चांगल्या बॉलला तो सन्मानही मिळतोय. चांगली बॅटिंग सुरू आहे. 47 धावा लागल्या धाव फलकावरती. सिद्धू मोरेलाही चांगली बॅटिंग आता करावी लागणार आहे. इथे देखील फसवा चेंडू, स्लोवर वरचा वापर केलाय. काय बॉल हाताळलाय, वा, अप्रतिम, दर्जेदार गोलंदाजी. नकल बॉल आजकाल त्याचं देखील खूप चांगलं इन्व्हेन्शन करतायत, कारण बॅक ऑफ द हँड आहे, नकल बॉल आहे. जे स्लो व्हेरिएशन करणारे बॉल्स, जे नेहमीच फलंदाजांना चकवा देतात. फलंदाजाचा स्टान्स ओळखून तो गोलंदाजीचा स्तर आता राखलेला आहे. आयुषने थोडा लेट डिलिव्हर्ड केलाय, फ्लाईट दिली बॉलला आणि त्यावर सिद्धू मोरे गडबडला. यावेळेस देखील आपण पाहतो तर पुल करण्याचा प्रयत्न केला होता. इथे धावतायत, धाव घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. फेकी केली आहे पण तदरम्यान एक धाव नक्कीच कंप्लीट केली जाणार आहे. हे सगळं काही घडतं जेव्हा अंडर प्रेशर आपण पाहतो, जेव्हा नॉकआउटची मॅच असते, जेव्हा मात्र जिंकणं हे एक मात्र पर्याय शिल्लक असतो, तेव्हा दोन्ही दिशेला हे असे प्रयत्न केले जातात आणि मग मैदानाच्या आतमध्ये त्या दर्जेचा क्रिकेटचा खेळ तुम्हाला पाहायला मिळतोय. कमालीचं कौतुक पंकज जाधव यांचं. पूर्णपणे मी जसा उल्लेख केला की त्यांना शेवटच्या बॉलपर्यंत खेळायचं आहे, ह्या सामन्याला जगायचं आहे. एक एक क्षण त्यांना आपल्या नावावर करायचं आहे. पहिल्याच टॉसच्या वेळी त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला या वर्षी तर मैदान गाजवायचं आहे आणि तोच गाजावाजा पंकज जाधवचा. मैदान कोणतंही असो, नाव फक्त आपलंच चालतं. षटकार साधावा. पक्का हुकमे एका कामाचा, पक्का हुकमे एका भेटायला कधी बी जावा. मला असाच आमदार हवा, हे असाच आमदार हवा, महेंद्र शेठच आमदार हवा. पुन्हा एकदा पाहण्यासारखं राहील तो ऍक्शन रिप्ले आणि मग मात्र तुम्हाला बघायला मिळेल. पुन्हा एकदा जर आपण तो ऍक्शन रिप्ले घेऊ शकलो तर विनंती असेल टीमला, tenniscricket.in, पुन्हा एकदा आपण तो ऍक्शन रिप्ले घेऊन येऊयात. येस, हे पहा तो ऍक्शन रिप्ले. शेवटच्या क्षणाला शफल झाले. शफल झाल्यानंतर जेव्हा तो स्ट्रोक खेळल्यानंतर एक हात निसटलाय, पण तरी देखील पठ्ठ्याच्या हातातली मनगटातली ताकद पहा किती आहे. लाजवाब. बॉलला सरळ सीमेच्या बाहेर आणि सीमेच्याच नाही तर मैदानाच्याही बाहेर मारलेला आहे. चांगला स्ट्रोक. आणि आता मात्र इथून कसा खेळ खेळला जाईल, प्रत्येक बॉलवरती आक्रमण केलं जाणार आहे. पंकज जाधवच्या नावाची चर्चा राहिली आहे. आतापर्यंत स्पर्धेमध्ये एकही अर्धशतक आला नाहीये. 14 वरती 34 तेही खेळत आहेत, पण इथे वैयक्तिक खेळापेक्षा महत्वाचा टीमचा खेळ राहणार आहे आणि हे पंकजने अनेक वर्षापासून खेळलेला आहे. 54 धावा लागल्या धावफलकावरती. शेवटचा बॉल. आयुष्यात पहिल्या 5 बॉलवरती 14 धावा आल्यात. शेवटचा बॉल असेल. फुल टॉस. असे बॉल नाही ठेवले जात. पंचांकडे अपील आणि जसा बॉल कनेक्ट झाला तसं पंचांकडे अपील करण्यात आलाय. इट्स अ 6. 6 नक्कीच मिळणार आहे. त्या शेवटच्या बॉलवरती आणखी एक
पंकज यादव त्याची बॅट, ये बल्ला नहीं ये तलवार है, मनीष जी ये चीर दे अशी धार आहे. वॉट स्ट्रोक. पूर्णपणे आता काबूमध्ये आलेला आहे स्कोर कार्ड आरसी ग्रुप थळच्या. कारण आता जे मागाल ते मिळते, कारण ती इच्छाशक्ती प्रबळ आहे सिद्धू मोरे आणि पंकज जाधव या दोघांची. आपण आता वळतोय पुन्हा एकदा वॉर रूम मध्ये तपासणार आहोत नेमकं काय घडलंय, हा नो आहे की नाही त्याची तपासणी चालू आहे. पण स्कोरवर लक्ष घातलं तर स्कोर जवळपास 15च्या रन रेटनं आरसी ग्रुप थळचा पुढे चाललेला आहे. यानंतर निर्णय काय होतो आपण वाट पाहूया, पण एक षटक अजूनही बाकी आहे. अगदी मागच्याच मॅचमध्ये राकेशजी चव्हाण साहेब इथे व्यासपीठावरती आपल्या समालोचन कक्षामध्ये उपस्थित होते. त्यांनी म्हटलं होतं ना की मात्र आता ही मॅच पहा आम्ही कशी खेळतो. या मॅचमध्ये बघा पंकज कशी बॅटिंग करेल, सिद्धू कशी बॅटिंग करेल. 60 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. हे लक्ष सध्या तरी खूप मोठं होईल याकडे आपण वाटचाल करतोय. संध्याकाळच्या सत्रामध्ये हे असं काही आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि मात्र हा तो ऍक्शन रिप्ले. पवत पंचाचा डिसिजन काय येत आहे. इट्स अ नो बॉल. नो बॉल असेल. आणखी एक नामी संधी. टाळ्याचा गजर केला जातोय. का होणार नाहीये, कारण त्यांचा सर्वोत्तम खेळाडू त्यांना मैदानाच्या आतमध्ये आणखी एक फ्री हिट फेस करताना पाहायला मिळेल. 60 लागल्यात. 34 वरती पंकजही खेळतोय. मजा येईल मॅचला. फ्री हिट. सुरुवात मनीषजी तितकी चांगली नव्हती. पहिलं षटक 12 धावांचं होतं. दुसऱ्या षटकात सुद्धा तितका खेळ तर नाही पाहायला मिळाला, पण पंकज जाधव यांनी जिद्द नाही सोडली. आतापर्यंत अर्धशतक या स्पर्धेमध्ये आलं नाही आणि आता 15 बॉलवर 40 धावांवर खेळतोय पंकज जाधव. शेवटचा बॉल फेस करण्याची संधी त्यांना आहे, जो फ्री हिटचा आहे. तर पाहूया त्या फ्री हिटवर नेमकं काय पाहायला मिळते. आतापर्यंत 6 फलंदाजांचं अर्धशतक हुकलेलं आहे या तिसऱ्या पर्वामध्ये. हा 7वा फलंदाज आहे जो अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहे. पंकज जाधव आपल्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा फेज जगतोय, कारण या स्पर्धेमध्ये चांगला खेळ देण्यासाठी प्रत्येक जणाची झटपट दिसली आहे. मागच्या 2 पर्वांमध्ये अक्षय पाटील मोन्या हा मालिकावीर ठरलेला आहे, पण या वर्षीचा मालिकावीर कोण ते पाहूया. थांबलाय. बॉलरही थांबलाय. त्यालाही माहित आहे महत्वाचा बॉल आहे. वा मजा येते. पहिल्या सत्रामध्ये देखील अगदी आपण रात्रीच्या 12:26 आहोत. प्रेक्षकही उपस्थित आहेत. त्यांनाही माहित आहे महत्वाची मॅच आहे. हे असं काही आपण कधीही पाहिलं नाही ते पाहायला मिळत आहे. 40 धावा नक्कीच वैयक्तिक खेळतोय, पण त्या वैयक्तिक खेळापेक्षा संघाचा खेळ कसा पुढे जाईल याकडे नक्कीच लक्ष केंद्रित करू नये. फ्री हिटचा बॉल. फ्री हिटचाही बॉल आणि पंकजच्या बॅट मधून याही बॉलला सरळ सीमेरेषेच्या बाहेर बॉल निघालाय. झटपट पटापट आलाय षटकार. आतापर्यंत जर षटकारांचा आढावा घेतला तर पंकज जाधव यांच्या नावावर आहेत 7 षटकार एका डावातले, आणि या अगोदर आदर्शच्या नावावर आहेत 7 षटकार एका डावामध्ये. आता 8वा षटकार येऊन या स्पर्धेतला एका डावातला सिक्सर किंग पंकज जाधव ठरेल की पाहणार आहोत. दरम्यान एका बाजूला आपण एका इनिंगमध्ये 10 सिक्स संघाचे आहेत. तो संघ आहे आयुष 11 थेरुंदा. दुसरा आहे SD ग्रुप चेंद्रे. म्हणजेच आतापर्यंत सांघिक 10 षटकार लागलेले आहेत आणि 7 षटकार वैयक्तिक लागलेले आहेत. पाहूया तो 8वा षटकार येईल का. वेगवेगळ्या घडामोडींना आपण आता पाहणार आहोत. वेगवेगळे अनुभव तुम्ही घेणार आहात. पुढच्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतील. आणि पंकज हा 13वा फलंदाज ठरतोय जो लगातार 3 षटकार खेचणारा फलंदाज ठरलेला आहे. 4 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 67. आरसी ग्रुप थळ. स्ट्रायकर सेंडला सिद्धू मोरे ज्यांनी 12 धावांची 7 संघाला दिले, आणि पंकज खेळतोय 16 चेंडू 46. पण सिद्धूचंही कौतुक करावं लागणार आहे. एका अँकर सारखा रोल ज्याच्या खांद्यावरती दिलाय तोही अप्रतिम त्यांनी पार पाडलाय. शेवटचे 6 बॉल ओमकार बॉलिंग ट्रॅक वरती 67 झाल्यात. सिद्धू आता काय करेल. सिद्धूची बॅट आणि त्याच्याही बॅट मधून आणखी एक मारलाय. लांब लांब लांबच मारलाय. आणखी एक षटकार. जनसेवेचा घेतलाय वसा, दीनदुबळ्याची करतो सेवा. कामाचा पक्का हुकूम एका, कामाचा पक्का
षटकांच्या क्रिकेटमध्ये सुद्धा इतके ट्विस्ट अँड टर्न्स येतील ही अपेक्षा तुम्हाला सर्वांना असते. टेनिस बॉल क्रिकेट आहे आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला म्हणूनच इतके सारे प्रेक्षक या तलवार क्रीडांगणावर पाहायला मिळतात. त्यांना माहिती आहे अनएक्सपेक्टेड क्रिकेट आहे, कधी कोण कसा खेळ याचा नेम नसतो आणि तेच आता मैदानात पाहायला मिळते. त्यांना हे सुद्धा माहिती आहे की दुसऱ्या डावामध्ये सुद्धा तसाच स्ट्रॉंग एफर्ट्स लावणारा फलंदाजी करणारा संघ सुद्धा आहे. त्याचमुळे आतापर्यंत चांगलाच खेळ तर दोन्ही संघांकडून अपेक्षित. याही वेळेस थोडंसं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंकज धावतायत आणि अगदी जीव धोक्यात घेऊन त्यांनीही धावली ही धाव, पण तो वाईट असेल. वाईट +1 2 धावा ऍड केल्या जातील. टाळ्यांचा गजर येतोय, तो आलाच पाहिजे. का नाही आला पाहिजे? कारण हा सर्वोत्तम खेळाडू सर्वोत्तम स्पर्धेमध्ये सर्वोत्तम खेळ करतोय. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो आपल्या आवडत्या खेळाडूसाठी. डबल धमाका. आमचे सर्व ऑर्गनायझर खुश आहेत. अंकुजी पाटील, सुजीजी पाटील मेहनत आहे आणि आता बघा ते चीज होते कारण त्यांच्या चेहऱ्यावर ते समाधानाचे भाव दिसत आहेत की आतापर्यंत आपण अर्धा पल्ला पार केलेला आहे. अजूनही 5 दिवसांचा क्रिकेटचा प्रवास बाकी आहे, तो आपल्याला पूर्ण करायचा आहे. पण मेहनत चांगली आहे, सुरुवात चांगली आहे. वेल बिगिनिंग हाफ डन असं म्हटलं जातं. हे आयोजकांना सुद्धा लागू होतं. धावसंख्या 75 झाले. स्ट्रायकर साईडला आहेत पंकज जाधव. धगधग सुरू आहे. 46 वरती खेळतोय. हाई बॉल पॅडल स्वीपचा प्रयत्न केला. दर्शक दीर्घामधून आवाज इथपर्यंत आलाय प्रत्येकाच्या मुखात. हे आपण ऐकलंय का? कारण बॉल मिस झालाय. चांगलीच ऍक्शन, सायडम ऍक्शन आहे गोलंदाजाची आणि बॉल अगदी खोलात ठेवला होता. गुडघ्यावर वाकून बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पंकज जाधवचा, पण कनेक्शन नाही बनवता आलं. येतो ह्या डॉट बॉल. 4 चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्या 75. डॉट बॉल आलाय. महत्वाचं काय तर ओमकारने देखील तो डॉट बॉल टाकलाय पंकजच्या विपक्षात. पुढचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता पहिल्या टप्प्यावरती. वा काय फिल्डिंग झाली आहे. 1 रन कंप्लीट. दुसऱ्यासाठी धावतोय. स्ट्रायकर एंडला थ्रो. डाईव्ह लगावली आहे. अंपायर सांगतील थोडस जाऊयात आपण आता तिसऱ्या पंचांकडे. हृदयाच्या आतली धग 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 मनीष सर ही प्रेक्षकांची इथपर्यंत ऐकायला येते. काय सांगाल? पंकजने एक्सेप्ट केलेलं आहे. मला असं वाटते त्याने एक्सेप्ट केलेलं आहे की नेमकं काय घडलंय. कारण क्लोज कॉल होता आणि मी क्षेत्ररक्षकाचं कौतुक करून त्यांनी स्ट्रायकर साईडला थ्रो केला. पंकज कारण उशिरा पोहोचणार होता आणि पंकजने एक्सेप्ट केलेलं आहे. पण फक्त आता शिक्कामोर्तब होणं बाकी आहे. ऑनस्क्रीन तुम्हाला काय पाहायला मिळेल कारण आपण तिसऱ्या पंचांकडे वळतोय निर्णयासाठी. ही सेफ ऑर नॉट तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळेल. जो काही निर्णय येईल तो आपल्याला एक्सेप्ट करून तर जावंच लागेल. पण मात्र या सर्वोत्तम खेळाडूचा खेळ आवडला असेल, याचा संघर्ष आवडला असेल तर पंकजसाठी एकदा जोरदार टाळ्या. अलिबागकर व्हायला हरकत नाहीये. होऊन जाऊ दे एकदा जोरदार. वा थोडा थांबला असता. होता अवधी होता. डाव संपला नव्हता. वेळ संपली नव्हती. विकेट किपरने पूर्ण प्रयत्न केले आणि यस फलंदाज पंकज बाद होऊन परततोय. पण मनीषजी पुन्हा एकदा तोच उल्लेख मी करीन, थोडा थांबायला पाहिजे होता. धाव घेण्याची गरज होती का? यानंतर आणखीन 3 बॉल्स बाकी होते. सर अपेक्षांचा डोंगर कधीही तुम्हाला नेहमी हा असाच ही अतुरता लावून असतो. इथे 50 केले, आणखी एखादी षटकार मारला असतात. 1 डॉट टाकलाय ओमकारने, आणखी एखादी विकेट घेतली असती. चांगला बॉल अडवलाय, कॅच अटेम्प्ट केली असते. ही अपेक्षा कधीही न संपणाऱ्या आहेत. पण मात्र क्रिकेटचा खेळ हा असाच नेहमी रंगताना पाहायला मिळतोय. 76 76 धावा लागल्या धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतात. आता प्रत्येक नवीन बॅटर त्या फ्री हिटचा लायसन्स घेऊनच येतील. त्यांना माहिती आहे 3 बॉल आहेत, किमान एखादी षटकार मारणं कन्वर्ट करणं गरजेचं आहे. पण ओमकारचंही कौतुक करावं लागेल. आपण पंकजच्या पाठीवरती थाप दिली, पण ओमकारचंही कौतुक करणं तेवढंच गरजेचं आहे. चांगली बॉलिंग केली आहे. इथे देखील पुन्हा एकदा आपण थोडंसं शफल होऊन खेळण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता. चांगली फिल्डिंग डीप मध्ये केली जाते आणि इथे हाही बॉल लेग स्टंपच्या बाहेर. त्याला कॅपिटलाइज करण्यात येत आहे. वाईट +1 म्हणजेच 2 धावा ऍड करूयात. हे षटक काही संपण्याचं नावच घेत नाहीये. वाईट बॉल्स येत आहेत, त्यावर एक्स्ट्रा रन येत आहेत. धावसंख्या 78 झाली. आरसी ग्रुप थर्ड या संघाची 2 फलंदाज बाद. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे या पहिल्या डावातला. यस फॉर व्हॉट फिल्डिंग टीम. यस फिल्डिंग टीमने आता DRS कॉल केलेला आहे. व्हाईट बॉलला कुठेतरी चॅलेंज केलंय फिल्डिंग टीमने.
ऋषिकेश झावरे 2 दिवसा अगोदरच मॅन ऑफ द सिरीजची बाईक जिंकताना पाहायला मिळालेले आहेत. त्याचमुळे त्यांचा देखील तो अनुभव अजूनही त्यांच्या लक्षात आहे. जास्त काही लांब जाण्याची गरज नाहीये. आणि पाहूया आता आपण थांबलेलो आहोत. व्हाईट बॉलला चॅलेंज केलेलं आहे फिल्डिंग टीमने. लेट्स चेक इज इट व्हाईट ऑर फेअर. थांबलोय आपण पुन्हा एकदा. या डावामध्ये मनीषजी पंच खूप जास्त बिझी राहिलेले आहेत. सातत्यानं त्यांना बिझी ठेवण्याचं काम या दोन्ही संघांच्या खेळाडूंनी केलेलं आहे. मग तीच आपण चर्चा करतोय ना सर, की प्रत्येक मॅच एवढी महत्वाची आहे. नॉकआउट सारखीच आता मॅच आलेली आहे. इथून मात्र मॅच जिंकणं गरजेचं आहे. दोन्ही टीम सगळं काही प्रतिष्ठेचं पणाला जेव्हा लागतं तेव्हा प्रत्येक निर्णय हा असाच घेतला जातो. प्रत्येक निर्णयासाठी पुढचे वरती आणि त्या वरच्या पंचांकडे जाणं गरजेचं आहे. मग मात्र एकही चान्स मिळाला, तो चान्स जर मिळतोय, इथे थोडासा चान्स मिळतोय. व्हाईट बॉल आपल्याकडे डिसिजन मेकिंग आहे, ती पॉवर आहे. 3 बॉलचा खेळ फक्त शिल्लक आहे. अंपायरने नक्कीच वाईट दिला होता. पाहूयात आता इथून डिसिजन काय येतोय. धन्यवाद अक्षयाताई. आपण आपला बहुमूल्य वेळ या प्रीमियर लीगच्या माध्यमातून व्यासपीठासाठी दिलात, त्याबद्दल महेंद्र शेठ दळवी फाउंडेशन यांच्या माध्यमातून आपले आम्ही ऋण व्यक्त करतोय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. नारी शक्ती, नारी नाही तर हा जगतच नाही. आणि नारी शक्तीचंही कौतुक करावं लागणार आहे. दादाच्या पाठीशी नेहमी उभे राहणारी ही नारी शक्ती, अगदी त्यांच्या घरातील ही नारी शक्ती. आणि आता सध्या तरी मग आपण नेहमी पाहतोय पॉलिटिक्स हे खूप मोठं क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रामध्ये नाव त्या त्रिलोकावरती नेणं देखील तेवढंच कठीण आहे. कारण महिला आता असं नेहमी मनीष सर आपण म्हणतो ना, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात आहेत. मी सांगतो हे अमान्य आहे. कारण खांद्याला खांदा लावून त्या पुढे कधीच निघून गेलेल्या आहेत. आता मात्र त्या पुरुषांच्या काय तर जगातल्या सगळ्यात मोठ्या पदांवरती रुजू आहेत. त्या आपली महिला शक्ती आहे. या महिला शक्तीचंही कौतुक करणं तेवढंच गरजेचं आहे. थँक्यू सो मच आल्याबद्दल. आणि येस जाऊयात आता आपण पाहूयात काय डिसिजन येतोय. सगळ्यांची उत्कंठा शिकेला आली आहे. काय डिसिजन येतोय. पाकिट वाचेल माझं. कॉमेंट्री बॉक्स प्रेक्षक जरा सुस्तावलेत. एकदा महाराजांच्या नावाचा गजर होऊन जाऊ द्या. नक्कीच, का नाही. मग कॅमेरामॅन आपल्यालाही विनंती असेल की आपणही महाराजांच्या प्रतिमेवरती थोडासा फोकस करणार आहोत. चला जाऊयात. सुस्तावलेत आणि त्यामागे कारण की थोडासा हा जो विलंब आपल्याला डिसिजन मेकिंग मध्ये पाहायला मिळतोय ना, त्यामुळे हे थोडीशी आपण प्रेक्षकांमध्ये पाहतोय की थोडेसे सुस्तावले. थोडंसं त्यांनाही आता कुठेतरी डोळ्याची पापणी लावली जाते. पण मात्र आता आपण महाराजांच्या नावाची घोषणा जशी देणार आहोत ना, तसं प्रत्येकाची ऊर्जा ही संचारेल यात ती मात्र शंका नाही आहे. अलिबागकर आहात का रेडी? देऊयात का महाराजांच्या नावाची घोषणा? आवाज आला तर नक्कीच देणार आहोत. बोला. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर, धर्मरक्षक, महाराष्ट्राचे नाही अखंड हिंदुस्थानाचे दुसरे छत्रपती, छत्रपती संभाजी महाराज की. हा तो प्रतिसाद, यासाठी तो क्रिकेटचा खेळ, यासाठी हा सगळा काही अट्टहास आहे. यासाठी आपण थांबलोय. पण खरंच प्रेक्षकांचं कौतुक व्हायला पाहिजे. चांगलं क्रिकेट पाहण्यासाठी आपण मैदान गाठतो. यूट्यूबवर तुम्हाला तो अनुभव चांगल्या दर्जाचा मिळतो, पण आवडीच्या खेळाडूला पाहण्यासाठी तुम्हाला मैदान गाठावं लागतं.
आणि हे सर्व आवडीचे खेळाडू तुम्हाला खेळताना पाहायला मिळतात. प्रत्येकाने आपापल्या गावासाठी क्रिकेट खेळलेलं आहे. गावाचं क्रिकेट खेळता खेळता तालुक्यासाठी खेळलेलं आहे. तालुक्याचा खेळता खेळता जिल्ह्यासाठी खेळला आणि त्यानंतर व्यावसायिक क्रिकेट खेळला आणि त्याचमुळे आपल्या आवडीच्या क्रिकेटपटूचा खेळ याची डोळा पाहण्यासाठी प्रेक्षक इतक्या रात्री सुद्धा या तलवार क्रीडांगणावर उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण कौतुक करायलाच हवं. अगदी बरोबर म्हटलं सर. मग प्रेक्षक मायबाप आपण नेहमीच म्हणत असतो ना, प्रेक्षक आहेत आणि कुठलीही स्पर्धा यशस्वी कधी झाली ही आपण 2 गोष्टींवरती याचं आकलन करत असतो. पहिली गोष्ट, मैदानाच्या आतमध्ये किती वर्गेनी किती संख्येनी हे प्रेक्षक वर्ग उपस्थित राहिलेत या गोष्टी, आणि दुसरं म्हणजे सर आपण जे आपल्या चॅनलवरती पाहतोय त्या चॅनलवरती आलेल्या व्ह्यूज, या दोन्ही गोष्टींवरती इट्स अ व्हाईट बॉल. अखेरीस तो दिशेनं आपल्याला मिळालाय. व्हाईट बॉल असेल, व्हाईट +1 2 धावा इथे देखील. चला नेक्स्ट मॅच टॉससाठी कॅप्टनचे रिपोर्टिंग करा. शेवटच्या 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. इथे देखील बॉडीला स्विंग करत असण्याचा मोठा फटका खेळण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता. इट्स अ डॉट बॉल. 2 बॉलचा खेळ शिल्लक असणार आहे. पॉज नंतर आपण पुन्हा एकदा प्ले झालेलो आहोत. धावसंख्या 78, लॉस ऑफ 2 विकेट्स. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. सिद्धू मोरे स्ट्रायकर साईडला 18 धावांचं योगदान दिलंय. चला आयुष कुंडे 11 थेरोंडा आणि गावदेव झिराड BCC आगरसुरे. चला दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. होईल टॉस पुढच्या बॉल नंतर. 78 आणि त्यामध्ये आता 1 धाव वाढेल. 79, 85 की 85च्या खाली. ओमकारने षटक चांगलं सांभाळले, नो डाऊट अबाउट इट. पहिल्या 4 षटकांपेक्षा हे षटक जे स्लॉग ओव्हरचं आहे, ज्याकडे जास्तीत जास्त धावा येण्याची अपेक्षा होती, जरी व्हाईट बॉल्स आलेत, एक्स्ट्रा झालेत, पण षटक चांगलं सांभाळलेलं आहे. आणि शेवटच्या बॉलवर विकेट सुद्धा मिळवेल. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होते, मिडॉपला पोहोचले आणि विकेटचा रकारा ओमकार भरतोय. 5 षटकाचा खेळ संपला. आरसी ग्रुप स्थळ 79 जिंकण्यासाठी 30 चेंडू 80, 30 बॉल्स 80. आहे बोले तो एकदम क्लास, बोलतात सारे त्याला बॉल. डीजे खूप 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 आभार. पुढील सामन्याच्या नाणेफेकीसाठी मी पाहुणे म्हणून पाचारण करतोय संतोषजी निगडे साहेब. निगडे साहेब, आपण कृपया नाणेफेकीचा कौल करण्यासाठी टॉस बॉक्सकडे चालायचं विनंती आहे. अलिबाग पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य सन्माननीय संतोषजी निगडे साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होईल. आणि जोपर्यंत नाणेफेकीचा कौल होतोय तोपर्यंत आजच्या दिवसामध्ये कॉमेंट्री बॉक्समधनं आपण जो दमदार आवाज ऐकलात, नुकतंच ज्यांनी प्रेसिडेंट कप जो एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं ऑर्गनाईज करण्यात आला होता आणि महाराष्ट्रातल्या इतर सर्व मानाच्या स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून कॉमेंटेटर म्हणून गाजवल्या जातात, असे
मनीषजी पाटील मुंबई आणि मनीषजी बांगले बदलापूर, तसेच आमचे कॉमेंट्रेटर कम शायर मुन्नाजी बुखारी, या तीनही कॉमेंट्रेटरचा यथायोग्य सन्मान व्यासपीठावर आमदार साहेबांच्या शुभ हस्ते होईल, त्याचा त्यांनी स्वीकार करावा ही विनंती आहे. सर्वप्रथम मनीषजी पाटील, आपण व्यासपीठावर यायचं आहे. विचारतो ना त्यांना. कॉन्टेस्ट मागव ना आपल्याला. कॉन्टेस्ट मागव. मनीषजी बांगले बदलापूरहून, विशेषतः या स्पर्धेच्या निमित्तानं, आणि मनीषजी पाटील, माफ करा, मनीषजी पाटील मुंबईहून या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला कॉमेंट्रेटर म्हणून लाभलेले आहेत. प्रेसिडेंट कप ज्यांच्या माध्यमातून आपण हा दमदार आवाज प्रेसिडेंट कप मध्ये सुद्धा ऐकला, आणि महाराष्ट्रातल्या इतर सर्व मानाच्या स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून कव्हर केल्या जातात, तदनंतर सन्माननीय मनीषजी बागले डोंबिवलीहून या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला कॉमेंट्रेटर म्हणून लाभलेले आहेत. यांनी सुद्धा सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली प्रेसिडेंट कप मध्ये सुंदर समालोचन केलं. एक भारदस्त आवाजाचे मालक आहेत सन्माननीय मनीषजी बागले. आमदार साहेबांच्या शुभ हस्ते सन्मानित होत आहेत. धन्यवाद सर. तदनंतर आजच्या दिवसात आपण सुंदर अशी शायरी ज्यांच्या कॉमेंट्री मधून ऐकली, असे आमचे मुन्ना बुखारी सर, मॅन फ्रॉम रोहा, अलिबाग. येस, थँक्यू सो मच अंकुर दादा. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण आहोत. एका बाजूला गावदेवी झिराड BCC आगरसुळे आणि दुसऱ्या बाजूला आयुष कोंडे 11 थेरोंडा हा संघ आपल्याला पाहायला मिळते. दोनही संघाने एक एक सामना जिंकलाय. आजच्या दिवस आणि रात्र या स्पर्धेतील तिसरा नव्हे तर आपण म्हणूयात शेवटचा सामना. शेवट गोड करायचा आहे. तुमच्यासाठी गोड झाला सुपर 16चं तिकीट मिळेल, तुमच्यासाठी गोड झाला सुपर 16चं तिकीट मिळेल. सो मान्यवरांना मी विनंती करतोय, करूया टॉस. महत्वाची मॅच आहे, मॅच क्रमांक 10, आणि त्याचा टॉस करतायत. हेड्स कॉल केलाय आणि टेल्स आलाय. गावदेवी झिराड BCC आगरसुरे टॉस जिंकलाय. एक जिंकलात, एक हारलात, आणि आता ही महत्वाची मॅच आहे, आणि त्या मॅच मध्ये टॉस जिंकल्यानंतर डिसिजन काय असेल? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षणच करू आता पण, आणि चांगली बॉलिंग टाकण्याचा प्रयत्न करू आणि कमीत कमी रन मध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. पहिला सामना हारल्यानंतर दुसरा सामना दिमागदार पद्धतीने जिंकलात, लवकर खूप जिंकलात, आणि त्यानंतर जो आलेला आत्मविश्वास आणि संघाच्या वातावरणामध्ये कशा पद्धतीने भर पडले? आता नक्कीच कॉन्फिडन्स वाढलाय. तोच कॉन्फिडन्स घेऊन खेळू आणि 100% एफर्ट देऊन खेळू. थँक्यू सो मच. अर्थातच गावदेवी झिराड BCC आगरसुरे वॉन द टॉस अँड दे हॅव डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. धन्यवाद कपिल, आभार आहेत. आपल्यासोबत आज ज्यांचा भारदस्त आवाज, आपण एक हस्की आवाजाचे जे धनी आहेत, असे आमचे मनीष बागले सर डोंबिवलीहून विशेषतः या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. सर, आमचं अलिबागचं क्रिकेट कसं वाटलं? सर मग कौतुक करावं तेवढं कमी आहे. मी अगदी जेव्हा मला राकेशजी चव्हाण साहेबांनी सांगितलं की सर 40+च्या ऑल इंडिया आयकॉन जी आपण स्पर्धेचा उल्लेख करतोय त्या स्पर्धेमध्ये आमची पहिली ओळख झाली, आणि मग तिथून त्यांनी मला हेच विचारले की सर हा एक दिवस तुम्हाला द्यावा लागेल, म्हणजे मी फुल टाईम समालोचन करत नाही,
जॉब करून समालोचन करण्याचा प्रयत्न करतोय आणि गेल्या 1-1.5 वर्षापासूनच करतोय. नवीन आहे या क्षेत्रामध्ये, पण मात्र ही अशी स्पर्धा, एक स्पर्धा जी माझ्या स्वप्नमय स्पर्धा राहिली आहे. कदाचित त्या स्पर्धेचं नाव तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं असेल, स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक. त्या चषकामध्ये मला समालोचन करायला मिळेल हे माझं ड्रीम राहिलं आहे. पण आज जिथे मी या स्पर्धेमध्ये आलो ना, मला खरंच हे वाटलं की माझं स्वप्न पूर्ण झालं. आमदार साहेब, खऱ्या अर्थाने धन्यवाद तुमचेही मानतो. आणि तुमचं हे जे क्रिकेट आहे ना, रायगडचं अलिबागचं क्रिकेट, हे क्रिकेट आज इथे आहे. हे क्रिकेट येणाऱ्या खूप कमी कालावधीमध्ये यातील अनेक खेळाडू ISPLच नाही तर मोठमोठ्या स्पर्धेमध्ये मोठमोठ्या जागेवरती खेळताना पाहायला मिळतील. या अशा दर्जाचं क्रिकेट इथे राहिलेलं आहे. थँक्यू सो मच दिलेल्या संधीबद्दल. पुढच्या वर्षी पुन्हा भेट होईल. थँक्यू सो मच. धन्यवाद सर. तर हे होते मिस्टर मनीष बागले, मॅन फ्रॉम डोंबिवली, ज्यांचं सुंदर समालोचन आजच्या दिवसामध्ये आणि रजनीमध्ये आपण ऐकलं. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. यस, थैंक यू सो मच. तो फिर से एक बार चलते हैं मैदान पर. वीर दमदार अमदार प्रीमियर लीग 2026 पर्व तीसरे, और पर्व तीसरे में यहाँ पर नॉकआउट का ये मुकाबला गेंदबाजी के लिए मनीष मात्रे. इस बार देखिए और पिच गेंद मिडॉन की दिशा में खेल दिया. गेंद टन टनाटन सीमा रेखा के पार. तू रूप की रानी, मैं हूं तेरा हैंडसम राजा. अब देर ना कर, बाउंड्री लाइन के बाहर आ जा. चौकार. जनसेवेचा घेतलाय वसा, दीन दुबळ्याची करतो सेवा. थैंक यू डीजे मास्टर. तो इस बार मनीष मात्रे के ऊपर काउंटर अटैक किया है बैटर सूरज खांबे. आज इस मैदान पर करो या मरो, नॉकआउट का मुकाबला, शानदार मैच, क्रिकेट का बैटल, क्रिकेट का महायुद्ध. और इस बार मिस टाइमिंग, पॉइंट के रिजर्व में फील्डर, और शानदार कैच. एक तुम्हारी एक हमारी. डीजे पाटिल, जो अगर देखा जाए तो प्रेसिडेंट कप, जिन्होंने यहां पर कमेंट्री कर कर आज तारीफ की सर. उन्होंने कहा जिस तरह से मैं रतन बुआ का माहौल देखता हूं, उसी तरह से आज वीर दमदार आमदार प्रीमियर लीग के लिए माहौल है. एक बार जोरदार तालियां उजळून द्या या स्पर्धेसाठी. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग, न भविष्य न भूतो, इस तरह की गवाही देते हुए ये हमारे दोनों कमेंटेटर्स. एक चाय दो खारी, नाम है नीलेश मलभारी, सब पे भारी. सम्मानीय प्रफुल्ल जी बानकर, लास्ट ईयर के चैंपियन, थार के विजेता, इनके तरफ से समालोचक इमरान बुखारी भाईजान के लिए 500 का कैश प्राइज आया है. उनका भी मैं आभार व्यक्त करता हूं. जरूर सलग 2 साल का किताब वीर दमदार आमदार प्रीमियर लीग में किताब प्राप्त करने वाले प्रफुल्ल जी बानकर और नीलेश मलबारी संघ मालक. पर आज इस प्रतियोगिता में स्पीड अप करना है. गेंदबाजी करने वाली टीम, स्पीड से एक बार मैं दोहराना चाहूंगा. गेंदबाजी के लिए फिर से एक बार मनीष मात्रे इस ओर की. अगली गेंद, हो शानदार गेंद. इस बार देखिए टप्पा गिरने के बाद गेंद राइज हो गई, बल्लेबाज को सरप्राइज करते हुए. कमाल की गेंदबाजी. 1 विकेट प्राप्त करने के बाद मेजबानी गोदलपाड़ा टीम का टोटल स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 9 रन 1 विकेट के नुकसान पर. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग जहां पर नजर जा रही है, अगर देखा जाए तो इस प्रतियोगिता में 1 बजने आया है, फिर भी पूरे पैवेलियन में हमारे प्यारे दर्शक हमें नजर आते हुए. सभी दर्शकों का फिर से एक बार तहे दिल से स्वागत है, वेलकम है, खुशामदीद है. और मुझे इस प्रतियोगिता में चांस देने के लिए मैं सभी कमेटी का और स्पेशली सम्मानीय आदरणीय कार्य सम्राट दमदार आमदार महेंद्र शेठ का आभार व्यक्त करूंगा, जिन्होंने इस प्रतियोगिता में मुझे एक अपना घटक बनने का मौका दिया. सुडकुली के सम्मानीय आदरणीय भाई पृथ्वीराज जी पाटिल साहब यहाँ पर तशरीफ लाए. संतोष जी निगड़े, एडवोकेट महेश जी शिंदे, मोहन सिंह झावड़े, और उसी साथों साथ संदेश दादा भी हमें नजर आ रहे. उनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा. इस प्रतियोगिता में उनकी भी टीम हमें नजर आ रही है. इसके बाद उनका मुकाबला होगा गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज
मिलिंद जामले गेंदबाजी के लिए क्रॉस लाइन खेलने की कोशिश, पर इस बार डायरेक्ट हिट करने का प्रयास, पर इस बार किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है और साथ दिया है बैटर यहाँ पर सूरज खांबे का। सेकंड पर बैटर फिर से एक बार प्रणीत। थैंक यू सो मच दोनों ऑफिशियल कमेंटेटर सम्मानीय मनीष जी बापले सर, मैन फ्रॉम डोंबिवली, और उसी साथों साथ मनीष जी पाटिल सर। ये क्षण हमें याद रहेगा कि हमने आपके साथ कुछ दिन तक कमेंट्री की है। आपका प्रवास यहाँ से सही सलामत हो, इंशाल्लाह दुआ करते हैं। बाशकडे जाऊयात भाईजान। मेजवानी 11 गोंधळपाडा आणि निश्चितपणे ज्या पद्धतीने प्रयत्न करतायत त्या प्रयत्नांना दाद द्यावी लागेल। प्रणीत या वेळेला स्ट्राइक एंडला आहे आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला। क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला। म्हणजे पहिलं षटक समाप्त झालंय 1.2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 11 धावा 1 विकेट भाईजान, अशा पद्धतीचं धावफलक 11 रन स्कोर कार्ड पर 1 विकेट के नुकसान पर टारगेट को यहाँ पर डिपेंड करने की कोशिश कर रहे हैं गेंदबाजी करने वाली टीम। और राकेश चौहान ने पहली मंत्र लगाया था कि मैं जब बल्लेबाजी करूंगा तब 100 का यादा जरूर उन्हें किया था, पर 80 रन तक टारगेट यहाँ पर पहुंचाया है। गेंदबाजी के लिए फिर से एक बार मिलिंद जामले। फील्डिंग रिस्ट्रिक्शन में बदलाव करते हुए बोम्बो माटिया पंकज आउट ऑफ फॉर्म ऐसी चर्चा हो रही थी, पर उस खिलाड़ी ने पुणे में जाकर अपना दंका दगाया और आज वीर दमदार प्रीमियर लीग में फिर से एक बार फॉर्म में आते हुए। और इस बार पटकी भी गेंद गुल्ले स्पॉट पे टप्पा खाने के बाद थोड़ी सी उछाल ली। ऑफिशियल अंपायर समा भाभी के हीरो सम्मानीय नासिर शेख सर वाइट करार करते और 1 बाउंस की चेतावनी देते हुए। भाईजान पहा दबाव आहे गोलंदाजाकडे। मिलिंद जांभळे गोलंदाजी करतायत आणि ऋषिकेश राऊतच्या अगेन्स्ट ज्या वेळेला तुम्हाला गोलंदाजी करायची असते ना, ऋषिकेश कुठेही खेळू शकतो आणि त्याच्याकडे ती कॅपॅबिलिटी आहे। सरळ बॅटने खूप चांगला खेळतो, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खूप चांगला खेळतो, स्क्वेअर ऑफ द विकेट खूप चांगले फटके एक्झिक्यूट करतो आणि तीच फलंदाजी करत असताना गोलंदाज मात्र दबावामध्ये आलेला आहे। आणि अशा वेळेला हा पहा, हा देखणा फटका, रुबाबदार फटका, आणि मी म्हणालो होतो त्याची चर्चा सुद्धा केली होती आणि ते दाखवलंय। दर्शन प्रदर्शन चौकार। कामाचा पक्का हुकूम येता, कामाचा पक्का हुकूम येता, भेटायला कधी बी जावा, मला असाच आमदार थैंक यू हवा। डीजे मास्टर। और जाते जाते कालिदास डेकोरेटर्स, आपका भी तहे दिल से मैं आभार व्यक्त करूंगा। महाराष्ट्र में जिस डेकोरेटर्स की चर्चा है, जो रोहा कोलार से बिलोंग करते हैं हमारे मित्र चिरंजीव भिंगारे, और महाराष्ट्र में काफी शानदार डेकोरेटर्स का काम रोहा तहसील अलीबाग हो या पूरे जग भर में उनका नाम होगा, ये मैं फिर से एक बार गवाही देता हूं और उनको शुभकामनाएं देता हूं। फुल टॉस गेंद, और इस बार देखिए वाकड्या तिकड्या बाबलीचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारेगा षटकार, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला। हे असाच आमदार हवा, महेंद्र शेठच आमदार हवा। थैंक यू सो मच डीजे मास्टर। ना मुन्ना ना, ये गलती आपको बहुत महंगी साबित हो सकती है। फुल टॉस बॉल तुम्ही ऋषिकेश राऊतला टाकू शकत नाही आणि ऋषिकेश राऊतने ठोकलेला हा षटकार माननीय सौ रसिकाताई स्टँड मध्ये बॉल जातोय आणि त्या स्टँडला सुद्धा मानवंदना दिलेली आहे आणि ऋषिकेशने सांगितलेलं आहे पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त। जरूर अगर देखा जाए तो कभी खुशी कभी गम देने वाला ये स्ट्रोक था। फुल टॉस ने फुल टोल वसूल किया और सीधा सीमारेखा के पार। और इस बार देखिए गेंदबाज ने भी कमबैक करने की कोशिश की, मिड ऑफ की दिशा में स्वीपर कवर, फील्डर वहां पर यश पाटिल, राकेश सांगा रामलातकर द 40+ के खिलाड़ी हैं और उन्होंने वो कैच लेने के बाद इस बार शानदार फील्डिंग की। स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है 23 रन स्कोर कार्ड पर। गेल्या वर्षी प्रणीतने क्वार्टर फायनलच्या मुकाबल्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब घेतला होता। खूप चांगलं त्याची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली होती आणि या महत्त्वाच्या सामन्यामध्ये त्याला सुद्धा ऋषिकेशचा साथ निभावणं फार महत्त्वाचं असणार आहे। अशा वेळेला ही पॉवर प्लेची अंतिम ओव्हर आहे आणि हे ते जाणलंय त्याने आणि अशा वेळेला काय करणार। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला, स्क्वेअर ऑफ द विकेट, चेंडू खाली क्षेत्ररक्षक। आहा, कॅचेस, विन मॅचेस, ड्रॉप कॅचेस, यू विल बी आउट ऑफ द टूर्नामेंट।
यस, बाज की फाटलेली मासली पलाली। इस बार राकेश ने क्या छोड़ दिया है जीवन दान देते हुए। पकड़ो क्या जीतो मैच, पकड़ोगे कैश तो बोलेंगे झकास, और छोड़ोगे कैश तो होगा सत्यानाश, जिसे मराठी में वाटोळा कहते हैं। बघा भाईजान वाटोळा होतंय की नाही हे चेक करण्यासाठी तिसऱ्या पंचांकडे गेलेत, कारण डिसिजन पेंडिंग आहे. वेदर इट इज नो बॉल ऑर नॉट. नाही घेतलंय ना. ओके, सॉरी नाही घेतलेलं आहे, कारण एकत्रित झाले आणि आम्हाला असं वाटलं होतं. कधी कधी दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं आणि आम्ही सुद्धा फसले असं आपण म्हणूयात. रिव्ह्यू घेतलेला नाहीये कारण बॉल डीप होत होता, कारण असंच आपल्याला प्रथमदर्शी पाहायला मिळालं आणि ऋषिकेशने नॉन स्ट्राईक एंड कडून ते पाहिलं होतं आणि त्यासाठीच रिव्ह्यू घेण्याचा प्रयत्न प्रणीतने केला होता, परंतु नकारात्मक उत्तर कॅप्टनने दिला. आणि या गोष्टी सुद्धा समजुतीच्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. ते मनीष सरांनी म्हणाले होते की रिव्ह्यू वापरण्याची कला तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे आणि ती कला ऋषिकेशकडे आहे. यस, 50-50 चॅलेंज ओव्हर, आणि या चॅलेंज ओव्हर मध्ये काम तमाम होऊ शकते एखाद्या तरी संघाचं. आणि अशा वेळेला मनीष आलेला आहे. लोणारे गावातून बिलॉंग करणारा हा खेळाडू आपल्याच विभागामध्ये खेळतो आणि या मैदानावर खेळण्याचा त्याच्याकडे अभ्यास आहे, कारण थर्ड प्रीमियर लीग या मैदानावर तो खेळलेला आहे. परंतु ऋषिकेश राऊतच्या अगेन्स्ट त्याला खेळायचं असेल, 18 बॉलमध्ये 55 बनवायचे आहेत. आहा, रोहा तहसील से सागर अनंत फुलारे लाइव टेलीकास्ट देख रहे और उन्होंने भी दमदार प्रीमियर लीग के लिए शुभकामनाएं देती हुई। पर इस बार देखिए ऑफिशियल अंपायर का इशारा आता हुआ नो का, और थर्ड अंपायर को रेफर किया है, चैलेंज किया है। दूध का दूध, पानी का पानी, टेनिस क्रिकेट.in की जुबानी। क्या ये गेंद नो है या फिर फेयर डिलीवरी है, ये तो आने वाला वक्त और समय बताएगा। डिसिजन पेंडिंग आहे. विकेटच्या बाहेर पडलाय का, या गोष्टी पडताळल्या जातात. पंचांनी तर ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन या ठिकाणी दिलेला आहे की हा नो बॉल आहे, पण एक्झॅक्टली काय आहे या गोष्टी चेक केल्या जाणार. पण रिक्वायर रन रेट इतकं वाढलंय पाहिजे आणि आता पर्याय नाहीये. मोठे फटके ओव्हरमध्ये ॲटलिस्ट 2 तरी मैदानाच्या बाहेर येणं फार गरजेचं आहे. पंचांनी ऑलरेडी नो दिलाय. मनीषने पहिली ओव्हर खूप सुंदर टाकली होती, त्यामध्ये एक विकेट मिळवली होती आणि त्यामुळेच कर्णधारांनी या 50-50 चॅलेंज ओव्हरमध्ये त्याच्याकडे अगदी बोट दाखवले. चल मनीष, पुन्हा एकदा करून दाखव, पहिली ओव्हर खूप सुंदर टाकली होतीस. आपण पाहतोय भाईजान मैदानामध्ये निश्चितपणे या स्टँड्समुळे मैदानाची शोभा खूप वाढलेली भाईजान आपल्याला पाहायला मिळते. जरूर अभी भी देखा जाए तो पूरा स्टेडियम यहाँ पर भरा हुआ नजर आ रहा है। जो स्टेडियम है, नो बॉल, तेरे इश्क की बॉलिंग ने मेरे दिल का विकेट गिरा दिया, पर तकदीर तो देखो, तेरा बाप अंपायर था, मेरे बॉल को नो बॉल देकर फ्रीड बना दिया। बायको गेली माहेरी, काम करी पीतांबरी। और इस बार देखे बैक टू द बॉलर, कमाल की गेंदबाजी, कम बैक करने वाली गेंद यहाँ पर गेंदबाज मनीष म्हात्रे। मनीषकडे गती आहे आणि तो टप्पा टाकण्याची शैली सुद्धा आहे. कमी उंचीचा खेळाडू ज्या वेळेला अशा गतीने गोलंदाजी करतो, फलंदाज संभ्रमामध्ये पडतात. हा खोलवर टप्प्याचा बॉल आणि स्वतः मनीष चेंडू खाली पोहोचलाय. अगदी बघा धाव किती म्हणजे फुर्तीला, एनर्जेटिक प्लेअर आहे आणि अशी एनर्जी ज्या वेळेला तुमच्याकडे असते आणि इतक्या गतीने तुम्ही बॉल टाकता, फलंदाज नेहमी संभ्रमामध्ये पडणार. कधी तुम्ही चांगला टप्पा टाकलात तेव्हा, अन्यथा तुम्हाला तुमच्या खराब चेंडूचा वेट करण्यासाठी तर फलंदाज स्ट्राईक एंडला उभे आहेत. चांगली फलंदाजी, परंतु या ओव्हरमध्ये आलेल्या कमी धावा या ओव्हरमध्ये आणि या मॅचचं संपूर्ण टेन्शन वाढवणार आहे. कारण 10 धावा जर झाल्या नाही तर मात्र 5 मायनस होतील आणि 10 धावा झाल्या तर 5 प्लस होतील. चैलेंजिंग ओवर है, 16 गेंदे 53 रनों की आवश्यकता है, पर इस ओवर में 10 रन प्राप्त करने हैं. अगर माइनस हुए तो फिर से एक बार प्रॉब्लम में होगा. और इस बार देखिए ब्लाइंड स्ट्रोक, बगते भजी मांगते वड़ा, कहीं पे निगाहें कहीं पे निशाना. इस बार 22 के रूप में 1 रन प्राप्त करते हुए 1 रन के साथ टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है. स्क्रीन पर हमें नजर आता हुआ 28 रन 1 विकेट के नुकसान पर बल्लेबाजी करते हुए ऋषिकेश राउत.
बघा 15 बॉलमध्ये अर्थातच 51-52 धावांची आवश्यकता आहे आणि अशा वेळेला मोठे फटके जर आता येणाऱ्या 3 बॉलमध्ये आले नाही तर पुढील येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये तो दबाव तुमच्यावर पाहायला मिळेल आणि त्याच दबावामध्ये ऋषिकेश समोर आहे आणि अशा वेळेला ऋषिकेशच्या बॅटला सुद्धा बॉल लागत नाहीये. नशिबाने चौकार मिळालाय, गली क्षेत्रामधून बॉल झालाय फरार, चौकार. यस डीजे. महेंद्र दळवी नेता आमचा कमी ना पडणार कधी. महेंद्र दळवी नेता आमचा कमी ना पडणार कधी. थैंक यू डीजे मास्टर. जरूर यहाँ पर देखा जाए तो 4 गेंदों में 7 रन खर्च कर चुके हैं. आने वाली 2 गेंदों में 3 रन यहाँ पर बनाने हैं ऋषिकेश राउत. अभी यहाँ पर कुछ करना है, पर इस बार फिर से एक बार पहले सच कर जबादारी, उसमें उसना शेजारी, अकाउंट में पैसे कम और गूगल पे करते हुए, क्योंकि चैलेंजिंग ओवर है और इस चैलेंजिंग ओवर में खराब गेंदबाजी. चॅलेंजेस या ओव्हरला यासाठी चॅलेंज ओव्हर असं म्हटलेलं आहे. 50-50 चॅलेंज ओव्हर म्हणजे 50% तिकडे 50% इकडे आणि किनाऱ्याला लागलाय बॉल. गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, सर्कलवर जे फिल्डिंग करतायत 38 सर्कलवर ते क्षेत्ररक्षक आणि त्यांना त्यांच्या येणाऱ्या समोर चेंडूवर नजर अगदी तीक्ष्ण ठेवावी लागते कारण पटकन बॉल येतोय. 1 गेंद और 1 रन की जरूरत. ऋषिकेश राउत काउंट कर रहे हैं वहां पर कितने रन बनाए हैं, पर हम यहाँ पर बता रहे हैं आपको 1 गेंद और 1 रन की जरूरत है आपका टारगेट कंप्लीट करने के लिए. स्पीड अप करना है, नो टीम मीटिंग प्लीज. ऋषिकेश, प्रणीत मात्रे हे 2 फलंदाज मैदानामध्ये आहेत. दोघांपैकी एक चालला मॅच फिनिश होऊ शकते, परंतु या दोघांपैकी एक जरी गेला ना तरी दबाव, दडपण, टेन्शन फार वाढणार आहे. आता हे 50-50 चॅलेंज ओव्हर जिंकायची असेल, 1 मध्ये 1 बनवायची आहे. आहा, चांगला चेंडू आहे, 1 तर बनवली गेलेली आहे, त्यामुळे +5 धावा येतील या तिळ मात्र शंका नाहीये. 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. या एका धाब्याच्या मदतीने 35 झाल्यात आणि त्याच्यामध्ये 5 ऍड करूयात, होतील 40 एका विकेटच्या मोबदल्यानंतर. मैदान पर जारी है ड्रिंक्स ट्रॉली. सुनते हैं कालिदास डेकोरेटर्स डीजे मास्टर को मौका. दळवी नेता आमचा कमी ना पडणार कधी. महेंद्र दळवी नेता आमचा कमी ना पडणार कधी. थँक्यू सो मच. रात्रीचे 1:05 झालेले आहेत आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद पहा. अजूनही प्रेक्षक या संपूर्ण स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये मजा येईल आणि 20 पेक्षा जास्त बनल्या तर फलंदाजी करणारा संघ कॉन्फिडंट होऊ शकतो, पण जर नाही बनल्या, एखादी विकेट आली तर मात्र गोलंदाजी करणारा संघ या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. डेफिनेटली 12 बॉल 40 धावांची आवश्यकता, 20 ची धावगती अपेक्षित असणार आहे. देखो सनी मात्रे मैन फ्रॉम आवास चना मार्ट का शॉप है और उनके तरफ से मेरे लिए 100 रुपए का गूगल पे आया है. उनका भी धन्यवाद. सनी मैन फ्रॉम आवास, सनी मात्रे, शमा भाभी के हीरो, चले खाओ. तो फिर से एक बार चलते मैदान पर दोस्तों.
आने वाली 12 गेंदें और 40 रनों की जरूरत है। 12 गेंदें 40 रनों की जरूरत, गेंदबाजी के लिए आते हुए हशिवरे की रन मशीन ऑलराउंडर मिस्टर प्रफुल्ल पाटील पिंट्या। थोडं फील्ड प्लेसमेंटला बघूयात आपण, कारण डावखुरा फलंदाज स्ट्राईक एंडला आहे. डीप स्क्वेअर लेग सजवलाय, डीप मिड विकेट आहे. लॉंग ऑनला थोडासा वाईडिश ठेवलेला आहे, लॉंग ऑफ आहे. त्यानंतर शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग आहेत. शॉर्ट गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट सजवलाय आणि डीप कव्हर सजवलेला आहे. पाहूयात प्रफुल्ल पाटील पिंट्या, एका गुरुचा शिष्यासोबत हा लढा, आणि या लढा देत असताना पंच सांगतायत हा पहिला लढा तुम्ही हरलात, कारण तुम्ही वेगळ्या लाईनवर गेलात. म्हणजे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरची गाडी 2 वर नाही, 3 वर नाही, तर 4 वर गेले आणि अतिरिक्त धाव संघाला दिले. जी प्रतिस्पर्धी संघ म्हणत होता की जितने मिलेंगे उतने चाहिए. तो पहली गेंद शायद गेंदबाजी प्रफुल्ल पाटिल गेंदबाजी करने के लिए तैयार स्ट्राइक एंड पर प्रणीत इस बार आओ देखा ना था, गेंद हवा में, गेंद के नीचे फील्डर और रिले कैच देने का प्रयास, पर इस बार देखिए ए प्रभु हे राम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद, ये क्या हुआ? मोए मोए क्रिस का गाना सुनोगे? क्रिस का गाना ले बेटा जीवन दान देते हुए. तर आहे की नाही या गोष्टींची पडताळणी करण्यापेक्षा मी असं म्हणेन, तंबाखू सोडा, दारू सोडा, सिगरेट सोडा, पण क्रिकेटमध्ये कॅच सोडू नका. हा नाद लय वाईट, आणि अशा वेळेला तुम्ही कॅच सोडलीत तिथून मॅच एका वेगळ्या आणि इंटरेस्टिंग मूड मध्ये जाऊ शकते. एक्झॅक्टली काय घडलंय ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही जरूर पाहू शकता. ही जोडी, आणि ही जोडीच खरोखरच आरसी ग्रुप साठी घातक ठरलेली आहे. प्रफुल्ल पाटील पिंट्या गोलंदाजी मार्कवर आहे. एक महत्वाची ओव्हर, सेकंड लास्ट ओव्हर तो टाकण्यासाठी आलाय. पहिला बॉल वाईट टाकला, सरळ उचलला होता लॉंग ऑफ मध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्यासाठी गेले, पण एक्झॅक्टली प्रेक्षक म्हणतात की मैदानाच्या बाहेर गेला असं काहीतरी, पण त्या शंका आहेत. जर आणि तर आपण म्हणतो जर आणि तर शिवाय क्रिकेट नाहीये, जर आणि तरला क्रिकेटमध्ये थरा नाहीये, या गोष्टी आपल्याला बघायच्याच नाहीयेत. या बॉलवर काय घडलंय? हा बॉल जर निश्चितपणे मैदानाच्या पार झाला असेल तर प्रणीत म्हणेल या नंतरचा सुद्धा स्ट्रोक मी मारण्यात कोणतीही हाई काय करणार नाहीये. जरी समोर माझा गुरु असला ना तरी सुद्धा आता मात्र माझा संघ जिंकावा हीच एक वावगी आशा माझ्या मनामध्ये आहे, आणि तेच करण्यासाठी तो सज्ज झालेला आहे. एक्झॅक्टली काय घडलंय, पण वंडरफुल फिल्डिंग, एफर्ट खूप चांगल्या पद्धतीने लावले. म्हणजे शरीराला झोकून दिलं होतं अगदी बाउंड्री लाईन पर्यंत, आणि चांगले प्रयत्न केले. परंतु पायांनी काय केले, पायांची जर चुकी झाली असेल तर मात्र आता पायांना आता नमस्कार करावा लागेल. आता या मोक्याला तुम्ही चुकलात ना. आता एक्झॅक्टली काय घडलंय ऍक्शन रिप्ले मध्ये मनीष तिथे होता, सुंदर फिल्डिंग त्याच्याकडून पाहायला मिळाली, बट डिसिजन पेंडिंग. हा महत्वाचा मोका आहे, आणि टेनिस क्रिकेट .in माध्यमातून आमची पंच मंडळी सुद्धा या डिसिजन कडे अगदी बारकाईने बघते एक्झॅक्टली काय घडलंय. कारण हा डिसिजन जर बॅटिंग टीम किंवा बॉलिंग टीमच्या फेवर मध्ये गेला तर मात्र त्यांची बल्ले बल्ले होऊ शकते भाईजान. आणि खरोखरच या आयोजनामध्ये कोणालाही हार पत्करावी असं वाटत नसणार आहे, कारण जितक्या जास्त मॅचेस या इतक्या मोठ्या आयोजनामध्ये खेळायला मिळतील तितकं जास्त त्यांच्यासाठी चांगलं असणार आहे. पंकज जाधवने काय 46 धावांची खेळी केली होती. अंतिम काही चेंडूंवर तो रनआउट जरूर झाला, परंतु निधड्या छातीने लढला. तुम्ही जरूर म्हणाला होता की पंकज जाधव संपलाय, अशा बऱ्याचशा न्यूज येत होत्या, आणि त्यानंतर डिंगडॉंग पुणे संघामध्ये त्याचं कमबॅक झालं, आणि त्यांनी केलेली आक्रमक खेळी 3 ते 4 बॉल मध्ये 22-23 धावा बनवल्या आणि संघाला विजयी करून दिलं होतं. एक्झॅक्टली काय घडलं ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहताय की मनीष तिथे बॅकअपला होता. क्षेत्ररक्षक कोण होते ते आम्हाला दिसत नाहीयेत, बट व्हेरी गुड फिल्डिंग. आणि एक्झॅक्टली काय घडलंय, कुठे पडलंय, काय घडलंय, मला असं वाटतं राकेश रामनाथकर तिथे होते. म्हणजे 40+ हे प्लेयर आहेत, खूप सुंदररित्या बॉलला अडवण्याचा ते प्रयत्न करत आहेत, बट whether it is safe or not हे आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे.
जरूर यहाँ पर फिर से एक बार डिसीजन अभी तक पेंडिंग है और मैं गुजारिश करूंगा टेनिस क्रिकेट डॉट इन की टीम स्पीड अप करना है क्योंकि और काफी मैचेस खिलाने हैं और दर्शक हमारे अभी भी राह देख रहे हैं क्योंकि अभी एक मैच बाकी है। मॅच मध्ये खूप मोठा पॉज पडलेला आहे. एक्झॅक्टली काय घडलंय हे आमच्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून आपल्याला और जरूर यहाँ पर सेफ होता 42 रन स्कोर कार्ड पर स्ट्राइक एंड पर फिर से एक बार बैटर ऋषिकेश राउत 12 गेंदों में 23 रनों का योगदान देने वाले खिलाड़ी। आने वाली 11 गेंदें 38 रनों की जरूरत है। मैच अभी भी कुशल है क्योंकि दोनों टीम के सामने एक बड़ा संघर्ष इस क्रिकेट के कुरुक्षेत्र पर होता हुआ, कभी धूप तो कभी छाया है, यही क्रिकेट की माया है। करना तवार पर हो गया पलटवार। इस बार मिड ऑफ की दिशा में खेलने की कोशिश फील्डर है वहां पर और इस बार राकेश रामनाथकर मोए मोए गेंद जरूर उन्हें नजर नहीं आई। तब तक दोनों बल्लेबाजों ने अपने छोर बदलते हुए 2 रन आसानी से मुकम्मल किए। टुक्कर 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 कुठे लक्ष होता. जोगसपाट पुन्हा एकदा मॅचकडे जाऊयात कारण पिंट्या सुद्धा खूप निराश आहे. कारण लक्ष कुठे होतं, कारण बाकीचे बाहेरून जो दबाव वाढलेला आहे या मॅचला जिंकण्यासाठी, त्यामुळे खरं तर खेळाडूंवर थोड्याशा टीका होत आहेत. पण इट्स ओके. मागचा बॉल जो अडवलाय त्यांनी त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खूप सुंदर बॉल त्यांनी अडवला. यश पाटिल फील्डर थे वो। ओहो इस बार अच्छी देखें, टप्पा गिरने के बाद थोड़ी सी उछाल ली, सीधा विकेट कीपर पंकज यादव बुम बुम माटिया इनके दस्तानों में। हर एक डॉट दिन यहाँ पर इक्वेशन बदलेगा और जरूर स्कोर का स्कोर कार्ड पर हमारे गुण लेखक जी बतलाते हुए 44 रन स्कोर कार्ड पर, चौथा और प्रगति पर ऋषिकेश राउत सेकंड पर। इस बार फ्लाई स्लिप में खेल दिया। हो राकेश चौहान, ये क्या किया, नजर हटी, दुर्घटना घटी और गेंद बाउंड्री लाइन के पार। ये दिल मांगे मोर आया है हैप्पी फॉर डीजे। कुणी मारतोय चौकार षटकार, कुणी पकडतोय कॅच, लोणारीच्या ग्राउंड वरती बघा रंगली मॅच। थँक्यू.
सन्माननीय संजय पत्रे सर कॉमेंट्री बॉक्स जवळ या. सन्माननीय संजय पत्रे सर आउटसाइड दी ऑफ स्टंप बॉल टाकला होता. वाईड लाईनला पकडून किंवा वाईड लाईनच्या बाहेर बॉल टाकण्याचा प्रयत्न होता आणि किनारा लागल्यानंतर गलीमधून बॉल फरार झाला. म्हणजे लहान मुलगा जसा गल्लीतून धावत जातो अगदी वडील पाठलाग करत असतात तशा पद्धतीने तिथे चेंडू फरार झालेला आहे. या धावांमागे इक्वेशन चेंज झालंय. 8 बॉलमध्ये 32ची आवश्यकता आहे. हे 2 बॉल फार महत्वाचे असणार आहेत या स्पर्धेसाठी. ऋषिकेश राऊत आणि त्याच्या अगेन्स्ट या ठिकाणी खेळत असताना प्रफुल्ल पाटीलची जबरदस्त गोलंदाजी. स्टंप वरून बॉल गेलाय. पायावरचा बॉल चरण में गेंद बाउंड्री लाईन के शरण पर्यंत पोहोचवायचं होतं परंतु तसं काही दर्शन झालेलं नाहीये भाईजान. प्रफुल्ल पाटिल काफी सालों का एक्सपीरियंस इस खिलाड़ी के पास. 40+ के खिलाड़ी है ऋषिकेश राउत के सामने. पर इस बार देखिए आओ देखा ना था गेंद को भेज दिया है. गिली गिली रंबा खुश हो गई रंबा. गेंद गई बाउंड्री लाइन के बाहर. लंबा शक्कर. थँक्यू सो मच. ज्या वेळेला इंडिया वर्सेस पाकिस्तान ऑस्ट्रेलिया मधला तो वर्ल्ड कपचा मुकाबला ज्या वेळेला विराट कोहली आणि हार्दिक पांड्या विकेटवर होता आणि अशाच पद्धतीचं काहीतरी कठीण इक्वेशन होतं आणि त्यावेळेला हार्दिक पांड्या विराट कोहलीला सांगत होता भाई तू बना हो सकता है तू बस खेळते रे. असंच सांगावं लागेल एकमेकांना सांगावं लागेल. शर्यत अजून संपलेली नाहीये. आपल्याला हारायचं नाहीये. शेवटपर्यंत लढलो. शेवटच्या बॉल पर्यंत संघर्ष केला. निश्चित विजय मिळू शकतो. आणि उद्याच्या न्यूजपेपर मध्ये अलिबागच्या न्यूजपेपर म्हणजे टेनिस बॉलचा जर न्यूजपेपर असेल आणि त्यामध्ये जर हेडलाईन तुमच्या आणायची असेल ऋषी राऊत ऑन फायर. 6 बॉल मध्ये ज्या वेळेला 26ची आवश्यकता होती ऋषी राऊतने हाहाकार माजवला. अन्यथा प्रणितला सुद्धा तसाच पद्धतीने कारनामा करावा लागेल. ऋषीच्या साथीने प्रणितची झळकली बॅट अशा पद्धतीने सुद्धा न्यूज येऊ शकते. पण दोनों टीम को करो या मरो गेंदबाजी के लिए यश पाटिल. इस बार पहली गेंद फ्लिक किया है. 2 खिलाड़ियों के बीच में दरार. मिलेंगे 4 तो होगा बेड़ा पार. टन टना टन 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 टारा चलती है क्या 9 से 12. हैदराट के 100% आयोजन अलगे. थँक्यू सो मच. बॉटम ऑफ द बॅट कनेक्ट झाला परंतु एलिव्हेशन चांगलं मिळालं. गॅपमध्ये खेळलेला हा फटका आणि 4 धावा मिळाल्यात. स्कोर जवळ आलेला आहे. लग्न घटिका समीप आले. 5 बॉलमध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. प्रणित म्हात्रे ते करू शकतो. त्याच्याकडे करण्याची ही धमक आहे. करेल का. आणि अशा वेळेला हा बेभान होऊन खेळलेला फटका मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. सन्माननीय दमदार आमदार साहेबांच्या बॅनरला मानवंदना देतोय. मुझ में है दम और मैं हूं इस खेल का बाजीराव सिंघम. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. थैंक यू डीजे मास्टर. इक्वेशन बदलता हुआ 6 गेंदें 26 रनों की जरूरत थी और 2 गेंदों में 10 रन खर्च किए हैं गेंदबाज यश पाटिल ने. आज भी देखा जाए तो कभी इधर चला कभी उधर चला. जाने कहा मैं किधर चला. ये क्रिकेट का संघर्ष और इस क्रिकेट के मैदान पर प्रणीत आज इस मैदान पर छक्के की बौछार करते हुए. 4 मध्ये 16ची आवश्यकता आहे आणि गोलंदाजावर आता साफ दबाव पाहायला मिळतो. यश या वळला आहे. यशच्या नावामध्ये यश आहे परंतु प्रणीतने मागील 2 चेंडूंवर स्वतःला सिद्ध केले. हा बॉल फार महत्वाचा असणार आहे. हा खोलवर टप्प्याचा तेज तर्रार बॉल बॅक टू द बॉलर परंतु सिंगल आलेली आहे. 3 मध्ये 15 मुंबई इंडियन्स वर्सेस चेन्नई सुपर किंग्स आणि त्या वेळेला ड्वेन स्मिथने 2 षटकार 1 चौकार मारून मुंबई इंडियन्सला विजयी केलं होतं 2013 मध्ये. आणि तशा पद्धतीचा कारनामा आज जर झाला तर मात्र ऋषी राऊत वॉटर बॅटिंग असं म्हणावं लागेल. यस 3 गेंदें 15 रनों की जरूरत. दिल की धड़कने माधुरी दीक्षित की तरह.
धक धक होती हुई 3 गेंदे 15 रन। इस मैच में अपना उत्तरदायित्व दिखाना होगा ऋषिकेश राउत। आज इस मैच में हीरो बनना होगा, पर क्या गेंदबाज यश पाटिल आज इस मैदान पर हीरो बनेंगे? ओहो, तेज तर्रार गेंद और इस बार चकमा देने वाली गेंद, कमबैक करने वाली गेंदबाजी यश पाटिल के द्वारा। राकेश चौहान ने थोड़ी सी सांस ली है यहाँ पर, क्योंकि आने वाली 2 गेंदे और 15 रनों की जरूरत। चमत्कार को नमस्कार करना होगा, ओम बट स्वा कहना होगा। त्यापेक्षा मी म्हणेन की ऋषी राऊत हा बॉल पट्ट्यामध्ये असून कसा हुकलाय, तर मात्र गोलंदाजाकडे असणारी गतिवान बॉल टाकला आणि सर्वात सुंदर बॉल टाकल्यानंतर विजय हा यशलाच मिळालाय 2 मध्ये 16। और इस अब बार क्या करना था जब चिड़िया चुप गई खेत में, कारण मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय, तो सुद्धा बॉल राकेश रामनाथकरने जबरदस्त पद्धतीने पकडलाय। डी फॉरवर्ड स्क्वेअर लेगला झेल पकडून ऋषी राऊत बाद। नियोजनाचा बादशाह ग्रेट आमदार महेंद्र दळवीचे, आमदार महेंद्र दळवीचे, आमदार महेंद्र दळवीचे। प्रीमियर लीग भरली परफेक्ट, प्रीमियर लीग भरली परफेक्ट। 3 वर्ष दमदार प्रवास असा सुरू आहे सलगे। थैंक यू डीजे। पर मैं कहना चाहूंगा एक बार ऋषिकेश राउत के लिए एक बार जोरदार तालियां बजाएं। अच्छी इनिंग को सादर किया उन्होंने, पर हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं। पर यश पाटिल ने इस मैच में कमबैक किया। पिछले मैच में 5 गेंदों में 5 छक्के खाए थे। ऐसा लग रहा था कि इस मैच में भी वही कारनामा किया जाएगा, पर सराहना करनी होगी गेंदबाज यश पाटिल की। स्ट्राइक रेट पर बैटर दीपक बेंद्रे। 1 गेंद 15 रनों की जरूरत। ये पब्लिक है, ये सब जानती है, और आज जरूर ओहो, फिर से एक बार सटीक यॉर्कर, टॉप यॉर्कर जिसे कहा जाएगा। और इस प्रतियोगिता में आरसी ग्रुप 3rd टीम जीतते हुए कांग्रेचुलेशन राकेश चौहान और पूरी टीम। आपको फिर से एक बार सुपर 16 में एंटर करने के लिए शुभकामनाएं। तब तक सुनते हैं सुमधुर संगीत कालिदास डेकोरेटर्स डीजे मास्टर। मैच 18 गेंदों में जिन्होंने 47 रनों का योगदान दिया, तो आलाय त्याला बोलवलाय आणि नक्की त्याने तो कार्यक्रम सुद्धा केलाय। तो आहे पंकज जाधव, बुम बुम माटिया। पंकज यादव से गुजारिश आई है और अपना मैन ऑफ द मैच का खिताब लेकर जाइए। क्या इनिंग को यहां पर सादर किया, शानदार इनिंग। 18 गेंदों में 47 रनों का योगदान देने वाले फिर से एक बार फॉर्म में आते हुए चर्चा थी कि पंकज यादव फॉर्म में नहीं है, और आज फिर से एक बार वही कारनामा, वही दहशत यहां पर दिखलाते हुए। इसीलिए तो कहते हैं ना, राजा है तू, तुझे किसने कहा तू अनजान बनकर आया कर। पंकज जाधव। सो थँक्यू सो मच रामराज विभाग प्रमुख महेश सरांना मी विनंती करतोय की मॅन ऑफ द मॅचचं किताब देण्यासाठी तुम्ही यायचं आहे। पंकज जाधव 46 धावांची कॅप्टन इनिंग साकारित केली आणि महत्वाच्या मॅच मध्ये पंकज निखरलाय। परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य त्याच्याकडे नेहमी आहे, परंतु पंकज जाधव ॲज अ कॅप्टन म्हणून या स्पर्धेमध्ये अजूनही स्थितीत आहे। सुपर 16 मध्ये प्रवेश मिळवलाय। महेश सरांना मी विनंती करतोय, यस निश्चितपणे 70 कंपनीचे शूज आणि मेडल देऊन या गुणवान खेळाडूचा गुणगौरव केला जातोय। जबरदस्त
सन्माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून पंकजला 5,000 रुपयाचं बक्षीस येत आहे.